सर्वांना नमस्कार. आजचा आपला हा जो वेबिनार आणि चर्चासत्र आयोजित केलेला आहे, तर त्याचा प्रामुख्याने विषय जो आहे तो सुधारित कापूस यंत्रणा किंवा बेटर कॉटन इनिशिएटिव्ह हा आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणारा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुद्धा राबवला जात आहे. कॉटन कनेक्ट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत महाराष्ट्रातल्या काही संस्था, ज्याच्यामध्ये कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, विकास गंगा समाजसेवी संस्था, सीड आणि JJCT या संस्थांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये बेटर कॉटन इनिशिएटिव्ह प्रकल्प राबवला जात आहे त्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प किंवा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिसायलेंट ऍग्रिकल्चर किंवा ज्याला पोखरा म्हणून ओळखलं जातं असा प्रकल्प सुद्धा राबवला जात आहे. या दोन प्रकल्पामध्ये समन्वय साधून अधिक चांगल्या पद्धतीनं ग्राउंडवरती काम कसं करता येईल, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कमी श्रमामध्ये दोन्ही प्रकल्पाला चांगले रिझल्ट मिळतील व शेतकऱ्यांनाही त्याच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्न वाढीमध्ये किंवा उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी किंवा त्यांच्या संघटना उभारून त्या माध्यमातून शेतमालामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं प्रकल्पच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील यासाठी आजचं आपलं हे चर्चासत्र आहे. या चर्चासत्रामध्ये मी स्वागत करतो प्रोक्रा प्रकल्पाचे उपसंचालक माननीय रफिक नाईकवाडे सर यांचं. तसेच कॉटन कनेक्टच्या मार्फत आपल्या आजच्या या चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत माननीय हेमंत ठाकरे सर, जे की प्रोग्राम इंटिग्रेशन डायरेक्टर आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकल्पाचं काम पाहत आहेत. तसेच कॉटन कनेक्ट टीम मधून विवेक देशमुख सर, सूरज रासकर सर, किरण मोरे सर, जयदीप शेटे सर ही सगळी मंडळी आज या चर्चासत्रामध्ये सहभागी होते आहेत. ज्या संस्थांचा मी उल्लेख केला त्या सर्व संस्थांचे सुधारित कापूस यंत्रणा प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक, PU मॅनेजर्स आणि फील्ड फॅसिलिटेटर सुद्धा आजच्या या चर्चासत्रामध्ये सहभागी होत आहेत. या चर्चासत्राचं स्वरूप जे आहे ते प्रामुख्यानं आपण 4 टप्प्यामध्ये हे चर्चासत्र पुढे नेणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये माननीय हेमंत ठाकरे सर आपल्याला सुधारित कापूस विकास यंत्रणा प्रकल्प BCI या प्रकल्पाची माहिती देतील. त्यानंतर विवेक देशमुख सर आपल्याला BCI प्रकल्प आणि पोखरा प्रकल्प या दोन प्रकल्पामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी कॉटन कनेक्ट आणि टीमकडून कशा पद्धतीनं प्रयत्न केल्या जात आहेत याचा थोडासा आढावा देतील. आणि मग रफिक नाईकवाडे सर आपल्याला या पार्श्वभूमीवरती पोखरा प्रकल्पाचा कशा पद्धतीनं अधिक चांगला समन्वय इथे घडवून आणता येऊ शकतो आणि त्याचा आपल्या सर्व शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याविषयी माहिती देतील. त्यानंतर आपण प्रश्नोत्तर फोरम ओपन करून काही प्रश्नोत्तर घेऊया, ज्या माध्यमातून ह्या ज्या सगळ्या चर्चा होतील तर याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करताना आपली जी टीम आजच्या या चर्चासत्रामध्ये फक्त आपल्या टीमचे सदस्य आहेत. आपल्या टीममध्ये एकूण 500 सदस्य आहेत, त्याच्यापैकी किमान 250 पेक्षा जास्त सदस्य आज जॉईन होणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि या सगळ्या सदस्यांना जर या दोन्ही प्रकल्पात समन्वय कसा साधायचा याची क्लॅरिटी प्राप्त झाली तर अधिक वेगाने या समन्वयाचं काम करता येईल आणि आपल्याला लवकरात लवकर चांगले रिझल्ट प्राप्त करता येतील, असा उद्देश आजच्या या चर्चासत्राचा आहे. तर चर्चासत्राच्या सुरुवातीला मी माननीय हेमंत ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बेटर कॉटन इनिशिएटिव्ह प्रकल्पाविषयी माहिती द्यावी. धन्यवाद. नमस्कार अमित जी. रफिक जी नमस्कार. तर मोस्टली नमस्कार. नमस्ते 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 बोला. रफिक जी, आपली जी टीम आहे BCI ची त्यांना तर मोस्टली माहित आहे प्रोजेक्ट. तर एकदा मी इथं प्रोजेक्ट बद्दल थोडी माहिती सांगतो की हा थोडक्यात BCI प्रोजेक्ट काय आहे. तर बेटर कॉटन इनिशिएटिव्ह ऍक्च्युली हे नफा न मिळवणारी एक जागतिक पातळीची संस्था आहे आणि सुधारित कापूस यंत्रणामार्फत जगातला सर्वात शाश्वत कापूस उत्पादनाचा कार्यक्रम जो आहे तो BCI मार्फत राबवला जातो. तर ह्याच्यात जर भारताचा विचार केला, जगाचा पूर्ण विचार केला तर जवळपास 23 कंट्रीमध्ये हा कार्यक्रम BCIचा सुरू आहे आणि जवळपास 20 लाख शेतकऱ्यांसोबत हा कार्यक्रम जागतिक पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात जवळपास 4.5 लाख शेतकऱ्यांसोबत हा कार्यक्रम सुरू आहे
आणि त्या 4.5 लाख मध्ये जर विचार केला तर कॉटन कनेक्ट सोबत जवळपास 2.25 लाख शेतकरी ह्या कार्यक्रमाला जोडलेले आहेत. आणि हे जे 2.25 लाख शेतकरी आहेत त्यात 6 जिल्हे विदर्भाचे आहेत आणि 2 मराठवाड्यातले जिल्हे आहेत. तर 6 जिल्ह्यापैकी अमरावती डिव्हिजन पूर्ण आहे आणि वर्धा नागपूर डिव्हिजनचा एक डिस्ट्रिक्ट कव्हर होतो आणि मराठवाड्यामध्ये परभणी आणि औरंगाबाद. तर अशा पद्धतीनं जो बीसीआयचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम ऍक्च्युली गाव पातळीवर जे शेतकरी आहेत ते गटामध्ये असतात, त्याला लर्निंग ग्रुप असं संबोधलं जातं. कमीत कमी 25 मेंबर शेतकरी मेंबर त्याच्यात असतात आणि जास्तीत जास्त 40. तर अशा पद्धतीनं गाव पातळीवर लर्निंग ग्रुपमध्ये ते ऑर्गनाईज असतात शेतकरी आणि क्लस्टर पातळीवर त्याला आपण प्रोड्युसर युनिट म्हणतो. प्रोड्युसर युनिटमध्ये ते 6,000 शेतकरी जास्तीत जास्त एकत्र येतात. 4,000 ते 6,000 अशी ती लिमिट आहे. आणि हे जे लर्निंग ग्रुप आहेत गाव पातळीवर त्यांना डे टू डे बेसिस जे काही प्रशिक्षण द्यायचं आहे आणि दुसरं काही सपोर्ट किंवा डाटा कलेक्शन त्यांच्याकडून करायचं आहे, तो डाटा समोर द्यायचा आहे, ह्या सर्व कामासाठी एक फील्ड फॅसिलिटेटर 10 ते 12 लर्निंग ग्रुपसाठी एक फील्ड फॅसिलिटेटर असतो. आणि प्रत्येक प्रोड्युसर युनिटला एक प्रोड्युसर युनिट मॅनेजर पण असतो. आणि बीसीआयचे जे काही जागतिक मापदंड आहेत, जे काही मानक आहेत, त्या मानकानुसारच हे सर्व बीसीआय शेतकरी जेवढे जोडलेले आहेत त्या प्रकल्पाला त्यानुसारच कापसाचं जे काही आहे उत्पादन घेतात. तर हे जे बीसीआय मध्ये जे मानक आहेत ते 7 तत्वामध्ये विभागले आहेत. तर आपण त्या 7 तत्वापैकी पहिला तत्व जे आहे तो क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे IPM म्हणून इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, ह्या तत्वाला धरून जे काही कीटनाशकांचं दुष्परिणाम आहे ते कसं कमी करता येईल आणि रसायनाचा दुष्परिणाम कसं कमी करता येईल त्याच्यावर भर दिला जातो. आणि दुसरा जो तत्व आहे तो आहे वॉटर स्टीवर्डशिप. तर पाण्याचा जो काही कार्यक्रम आहे त्याला कसं प्रोत्साहन देता येईल त्यासाठी हा तत्व आहे. आणि ह्या तत्वानुसार गाव पातळीवर पाण्याचे काय स्रोत आहेत त्याचं मॅपिंग वगैरे करून पाण्याच्या संवर्धनासाठी काय काय इंडिव्हिज्युअल पातळीवर काय केलं जाऊ शकते आणि सामूहिक पातळीवर काय केलं जाऊ शकते हे सर्व नियोजन करण्यात येतो. आणि त्याच्यात जसं सामूहिक पातळीचे जे काम आहेत ते मोस्टली कन्व्हर्जन्स बेस असतात. विवेक ह्याच्यावर जास्त प्रकाश टाकणार आहे की ते कशा पद्धतीनं होणार. आणि तिसरा जो तत्व आहे तो जमिनीच्या आरोग्याची काळजी आहे. आणि ह्या जमिनीच्या आरोग्याच्या काळजीमध्ये ही काही ऍक्टिव्हिटीज ह्या प्रोजेक्ट मार्फत राबवले जातात, जेणेकरून जमिनीची जे संरचना आहे किंवा मातीची सुपीकता आहे ते टिकून राहील आणि जे काही अन्नद्रव्य आहेत सातत्याने आपल्या पिकासाठी उपलब्ध होत राहतील. अशाच पद्धतीनं बायोडायव्हर्सिटी तत्व आहेत, बायोडायव्हर्सिटीवरही काम केला जातो ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून. आणि फायबर क्वालिटी कापसाची कशी चांगली होईल त्यासाठी पण लक्ष देऊन पूर्ण काम केलं जातं. आणि डिसेंट वर्क, पर्टिक्युलरली डिसेंट वर्क हा जो पार्ट आहे ह्याच्यात चाइल्ड लेबर आणि डिसएडव्हान्टेज ग्रुप जे असतात, डिसएडव्हान्टेज पीपल जे म्हणू आपण गावात, त्यांच्यासाठीही म्हणजे कुठल्याही प्रकारचं चाइल्ड लेबर असू नये त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी जनजागृती आणि ते सर्व काम ह्या प्रोजेक्ट मार्फत केले जातात. आणि ह्या कार्यक्रमाला शेतकरी पातळीवरच चांगल्या पद्धतीनं राबवता येईल त्या अनुषंगाने एक प्रभावी व्यवस्थापन प्रणाली आपण या कार्यक्रमामध्ये स्थापित करतो. तर त्यात जे आहे की शेतकरी जसे FFB स्वतः मेंटेन करतात आणि ते स्वतः शिकतात की काय त्यांचा खर्च लागलेले आहे, काय खर्च त्यांनी कमी केलेले आहे आणि कसं त्यांचं उत्पन्न वाढलं आहे ते स्वतः रिअलाइज करू शकतील. या पद्धतीनं ते शेतकरी या कार्यक्रमामार्फत FFB ला एक लर्निंग टूल म्हणून वापरतात. आणि बाकी जे टीम आहे ते सातत्याने हे शाश्वत कापूस उत्पादनाची जी पद्धती आहे ते शेतकरी कसा राबवेल त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी 5-6 प्रकारचे ट्रेनिंग मॉडेल्स आहेत, त्या मॉडेलनुसार त्यांना प्रशिक्षित केला जातो. आणि ह्या पद्धतीनं जे काही आहे चांगल्या पद्धतीने शेतकरी राबवू शकतील तर त्यांना जे सपोर्ट असायला पाहिजे की चांगल्या एखादी कापसाचे वाण आले असतील तर मग ते कन्व्हर्जन्स मार्फत कुठून करता येईल किंवा एखादी बेस्ट प्रॅक्टिसेस असेल ती बेस्ट प्रॅक्टिसचे डेमो वगैरे त्यांना आपण ह्या कार्यक्रमामार्फत दाखवतो, त्यांच्या शेतावर ते डेमॉन्स्ट्रेशन घेतो. आणि दुसरं आता वॉटर स्टीवर्डशिपचा काम हा फार मोठा आहे. तर जे भूगर्भातील पाणी
दिवसेंदिवस लोक वापरत चाललेले आहे आणि तो फिक्स डिपॉझिट कमी होत चाललाय, पण त्या फिक्स डिपॉझिट मध्ये कोणी टाकून नाही राहिलेलं आहे. तर हे इंडिव्हिज्युअल पातळीमध्ये तेवढे कामं त्याला पूरक ठरणार नाहीत. म्हणून सामूहिकरित्या कसं आपल्याला ह्या गोष्टी रिचार्ज सॉफ्ट असेल किंवा वेल रिचार्ज असेल किंवा नाला डिपनिंग वायडनिंग जे काही प्रोसेसेस आहेत, तर हे सर्व सॉइल वॉटर कन्झर्वेशनचे कामं कशा पद्धतीनं करता येतील, तो मोस्टली कन्व्हर्जन्सचा फोकस या कार्यक्रमात आहे. आणि इव्हन बायोडायव्हर्सिटीसाठीही कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून पर्टिक्युलरली त्याला आपण रिपेरियन एरिया म्हणतो, नदी काठाची नाल्या काठाची जमीन आहे, त्याच्यातली माती सुपीक माती वाहून जाते, ती वाहून जाऊ नये त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल तिथं, त्या पद्धतीनेही प्रयत्न असतात. आणि काही डिग्रेडेड लँड आहेत त्याची सुधारणा कशी करता येईल त्याच्यावरही एक भर असतो. आणि हा एक कन्व्हर्जन्सचाही पार्ट आहे. अशा पद्धतीनं हा बीसीआयचा कापूस 7 तत्व जे आहेत, ह्या तत्वानुसार 44 निकष आहेत, इंडिकेटर्स. त्या इंडिकेटर्सला धरून हा प्रकल्प राबवला जातो. आणि अगोदर हा प्रकल्प जसं विदर्भाचा आपण बघितलं तर हे जे 6 जिल्हे आहेत, हे केम एक होता, कन्व्हर्जन्स ऑफ ऍग्रिकल्चर इंटरव्हेन्शन इन महाराष्ट्र, गोयल साहेबांच्या ब्रेनच्या ऐट म्हणावं लागेल. तर त्यामार्फत हा हे जे प्रोड्युसर युनिट आहेत सर्व उभारण्यात आले होते. आणि केम सोबतचे हे सर्व युनिट आहेत. तो प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर कॉटन कनेक्ट त्याच पीयू सोबत कंटिन्यू हा बीसीआयचा प्रोजेक्ट राबवत आहे. तर अशा पद्धतीची हे भूमिका आहे सध्या बीसीआयची आणि परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात, पर्टिक्युलरली विदर्भात आणि मराठवाड्याच्या 2 डिस्ट्रिक्टमध्ये कॉटन मार्फत आपण राबवत आहोत. आणि काही गोष्टी कन्व्हर्जन्सच्या मार्फत यावेळेस टार्गेट आपण केलेला होता पोखरा आणि इतर संस्थांसोबत. तर त्याच्यावर कन्व्हर्जन्सचा जो पार्ट विवेक देशमुख बघतायत आपल्या कार्यक्रमाचा, विवेक ह्याच्यावर आपल्याला जास्त सोयीस्कर सांगू शकतो. तर इथंच मी थांबतो. रफिकजी, धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. आणि आपल्याला सांगितलं की 8 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 2.25 लाख शेतकऱ्यांसोबत ही जी टीम आज या वेबिनारसाठी असणार आहे, ही टीम काम करते आहे. आणि आज या वेबिनारच्या माध्यमातून आपण फक्त टीमशी जरी संवाद साधत असलो तरी आमचा प्रयत्न आहे हा वेबिनार किंवा हे चर्चासत्र रेकॉर्ड करण्याचा आणि शेतकऱ्यांपर्यंत अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचवण्याचा, जेणेकरून त्यांना सुद्धा या दोन्ही विषयाची आणि समन्वयाची कल्पना येऊ शकेल आणि त्यांचा सहभाग घेता येऊ शकेल. तर ऑलरेडी बेटर कॉटन इनिशिएटिव्ह प्रकल्प आणि पोखरा प्रकल्पासोबत समन्वयासाठी काही प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि नेमकी आपण कशा पद्धतीनं प्रयत्न करतोय त्यासाठी काही डेटा पण आपण गोळा केलेला आहे. तर मी विवेक देशमुख सरांना अशी विनंती करतो की त्यांनी थोडासा या विषयावर प्रकाश टाकावा. यस सर. हो सर. सर्वप्रथम मी सर्वांना माझा नमस्कार. आणि मी सर्वप्रथम पोखरा टीम कडून असलेला सपोर्टला, आपल्या प्रकल्पाला असलेल्या सपोर्टला मी सरांचे आभार मानतो. आणि सर्वप्रथम सांगायचं झालं तर सर 6 जिल्ह्यांमध्ये एकूण बीसीआय व्हिलेज पैकी 357 व्हिलेज हे तिथे पोखरा आणि बीसीआय हा दोन्ही प्रोजेक्ट हे काम करतात. आणि यामध्ये सर एकूण 44,000पर्यंत शेतकरी जे आहेत ते पोखरा आणि बीसीआय सोबत शेतकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत. सर या आतापर्यंत झालेल्या पोखरा सोबतच्या कामांबद्दल जर बोलायचं झालं तर पोखरा बद्दलच्या गावाचे फर्स्ट फेजचे तयार झालेले डीपीआर चे वाचन हे आमच्या मार्फत सुद्धा आम्ही गावांमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड थिंग सर, जे एफएफएस होत आहे फार्मर फील्ड स्कूल आणि कृषी सप्ताह, यामध्ये 3 ते 4 तारखेपर्यंत 100 पेक्षा जास्त गावांमध्ये सीए आणि पोखरा एफएफ आणि आमचे फील्ड फॅसिलिटेटर यांनी संयुक्त विद्यमाने काही एफएफएस करण्याचं काम आमच्या मार्फत झालेलं आहे. त्याचप्रमाणे एमएलपी ऍप व्हिलेज वॉटर बजेटिंग, तर व्हिलेज वॉटर बजेटिंग सप्लाय साइड आणि डिमांड साइड या दोन्ही बद्दलचं काम बीसीआय सर्व व्हिलेजेस मध्ये आम्ही चांगल्या प्रकारे करत आहोत. आणि याचप्रमाणे कृषी सहाय्यक मार्फत जे एमएलपी ऍप पोखरा मार्फत तयार करण्यात आलेला आहे, याचा सुद्धा सपोर्ट आम्ही कृषी सहाय्यकांमार्फत करून घेत आहोत. आणि गावांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती डिमांड साइड आणि वॉटर बजेटिंग बद्दल करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. सर तसंच याचप्रमाणे गांडूळ खताचं काही नाडे पद्धती असेल, सेंद्रिय निर्मितीच्या गोष्टी असेल त्या डीपीआर मध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. तसेच या सगळ्या एचडब्ल्यूसी वर्कचं प्लॅनिंग जे यावर्षी केलेलं होतं, या सर्वांच्या बाबतीत जनजागृती करण्याचं काम आणि सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंट करण्याचं सपोर्ट हा पोखरा मार्फत आणि आमच्या या प्रकल्पामार्फत यावर्षी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सर त्याचप्रमाणे बीबीएफ प्लांटरचे काही जे डेमॉन्स्ट्रेशन होते जे सोयाबीन मार्फत घेण्यात आलेले होते आणि एचडीपीएसच्या डेमो बद्दल सुद्धा आमच्या संयुक्त टीमनी जसे पोकरा टीम आणि बीसीआय टीमनी यावर्षी चांगल्या प्रमाणामध्ये भरपूर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि याचप्रमाणे सर काही जर इंडिव्हिज्युअल बेनिफिट्सचा विचार केला गेला तर सर या वर्षामध्ये एकूण पीव्हीसी पाईप 105 लोकांना बीसीआय शेतकऱ्यांना 105 बीसीआय शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपचे चा लाभ हा पोकरा मार्फत आम्ही संयुक्त गोष्टीमधून बीसीआय आणि पोकराच्या टीम मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच 143 बीसीआय फार्मर्सला ड्रीप आणि स्प्रिंकलर सेट मिळून देण्याचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट या प्रकल्पामार्फत आपण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच जे काही बीबीएफ प्लांटरचे असेल, स्पायलर सेपरेटरचे असेल, फार्म इक्विपमेंट असेल याबद्दल सुद्धा जनजागृती आणि डीपीआर मध्ये अंतर्भूत असलेल्या गावामधल्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत पोकराच्या त्याची जनजागृती आणि सर्वात जास्त त्याची लोकांपर्यंत ओळख ही बीसीआय मार्फत आपण करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु सर यावर्षी काही याच्यामध्ये जे आपलं सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनचे कामं होते, जे काही एनआरएम मार्फत काम होते आणि जे प्लॅनिंग होतं ते यावर्षी कोविडमुळे झालेलं नाही. परंतु ते केव्हापासून स्टार्ट होईल किंवा याचं नियोजन काय राहील याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं तर सर योग्य राहील. आणि सर व्हिलेज वॉटर बजेटिंग प्रामुख्याने जो आमच्या लेव्हलवरती पण आम्ही सर्व गावांचा करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामध्ये डोमेस्टिक वॉटर सप्लाय पासून तर शेतीला लागणारा एकूण क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट पर्यंतचा जो डेटा असतो त्यामध्ये सर जर MLP ऍप बद्दल जर काही गोष्टी किंवा काही माहिती आमच्या प्रोजेक्टच्या काही स्टाफला मिळाल्या तर जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांपर्यंतचा असलेला वॉटर बजेटिंग बद्दलचा जो काही संभ्रम आहे आणि त्या गावामधला ज्या काही गोष्टी होतील त्याचा सुद्धा आम्हाला त्याचा बेनिफिट आणि दोन्ही शेतकऱ्यांना, दोन्ही प्रोजेक्टच्या शेतकऱ्यांना आणि कॉमन विलेजेस मध्ये त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि या तसेच सर जे काही फार्म ज्या मशिनरीजचे काही जे डीपीआर मध्ये अंतर्भूत असलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दलचा सुद्धा जर आपण संयुक्त गोष्टींमध्ये बीसीआय चा स्टाफ, कॉटन कनेक्टचा स्टाफ, कृषी विकासचा, विकास गंगेचा स्टाफ आणि पोकराचा स्टाफ मिळून जर काम करता आलं तर सर चांगल्या प्रकारचा बेनिफिट्स आणि इम्पॅक्ट या सर्व गोष्टींचा विलेज लेवलवरती होईल अशी मी सर अपेक्षा करतो. आणि सर या सगळ्या गोष्टींमध्ये जो आम्हाला मिळालेला पोकराच्या कडून असलेला सपोर्ट आणि पोकरा टीम बद्दलचा सपोर्ट याबद्दल सर मी सर्वांचे आभार मानतो आणि आपले पण आभार मानतो सर. धन्यवाद देशमुख साहेब. तर आता आपण सर ऐकलं की ठाकरे सरांनी आपल्याला बीसीआय प्रकल्पाविषयी माहिती दिली आणि विवेक देशमुख साहेबांनी आपल्याला कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत याची पार्श्वभूमी तसंच आपल्याकडून काय माहिती आहे हे सुद्धा थोडंसं सांगितलं. आज आपल्याकडे जवळजवळ आता 250 पार्टिसिपंट सहभागी झालेले आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकत राहा जेव्हा जेव्हा सुचतील. आपण नंतर त्या प्रश्नांवरती योग्य ते समर्पक समाधान करण्याचा सर प्रयत्न करतील. तर आता माझी रफिक नाईकवाडे सरांना अशी विनंती आहे की त्यांनी कृपया पोकरा प्रकल्पाविषयी आणि आजचा आपला जो विषय आहे की या दोन प्रकल्पाचं समन्वय कसं साधता येईल या दृष्टीनं मार्गदर्शन करावं. धन्यवाद अमितजी. आवाज येतो माझा? होय सर. धन्यवाद अमितजी. म्हणजे खरं मी तुमचं आभार मानतो की तुम्ही मागच्या आठवड्यापासून आग्रह धरला की आपण भेटू. आणि मला पण असं वाटलं की वर्किंग डेला आपण भेटणं थोडंसं रिस्की असतं कारण वेगवेगळ्या मीटिंग लागल्या तर बऱ्याच वेळा शेड्यूल पण आमच्या हातात नसतं. परंतु आपल्याला शनिवार हा सुटेबल वार होता. ऍक्च्युली आता मला माहित नाही बीसीआयचं, परंतु आपल्या दृष्टीने हा चांगला काळ आहे आणि या सुट्टीच्या दिवशी एकमेकाला भेटतो ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही पुढाकार घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. हेमंतजी आणि विवेकजींनी मला या प्रकल्पाबद्दल ब्रीफ केलं आणि एवढा चांगला इनिशिएटिव्ह आहे तर त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि जी सगळी टीम आपल्याला जॉईन झाली आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद. मला वाटतं ऑलरेडी विवेकजींनी खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की पोखराचं आणि बीसीआय मधल्या शेतकऱ्यांचं किंवा गावांचं जे काही ऑलरेडी कन्व्हर्जन चालू आहे ते एक त्याचं डॉक्युमेंटेशन चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि त्याची मांडणी पण चांगल्या पद्धतीने केलेली आहे. सॉरी. आता आपल्याच्या पुढे जायचंय. 2-3 गोष्टी मला जे सुरुवातीला अमितजींनी सांगितलं होतं. एक काही लोक नवीन असतील तर मी 2 मिनिटात व्हॉट इज पोखरा आणि पोखरा मधलं काय आपण स्वरूप आहे
ते 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे. वर्ल्ड बँक आणि महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयाने तो राबवला जातो. वर्ल्ड बँकेचा त्याच्यामध्ये 70% निधी असतो आणि राज्य शासनाचा 30% निधी असतो. 4,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. साधारण आता 2 वर्ष झाले आपण ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशनला सुरुवात केली आहे. याच्यामध्ये मेजरली आपल्याला 3 पार्ट करता येतील. प्रकल्पाचा मुख्य उद्देश जो आहे, म्हणजे जो जसा सगळ्या प्रकल्पाचा असतो, की छोट्या शेतकऱ्यांना या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल, हा मुख्य उद्देश प्रकल्पाचा आहे. आणि ते उद्देश सफल करण्यासाठी जे काही टूल्स आपण तयार केलेले आहेत, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक लाभाचे काही घटकांना आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे. नंतर जो विवेकजींनी आता महत्वाचा मुद्दा उचलला घेतला होता चर्चेमध्ये, की सॉइल कन्झर्वेशनची कामं किंवा पाण्याची उपलब्धता, त्याच्याबद्दल आपल्याला काम करता आलं पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपला फोकस पॉइंट आता काही बऱ्याच ठिकाणी होतो, मार्केटिंगच्या बाबतीमध्ये काय कसं एकत्र येता येईल किंवा काय करता येईल पुढे, किंवा शेतकरी गटांना कशी मदत करता येईल, याबाबत आपल्याला महत्वाचं काम या प्रकल्पामध्ये करता येऊ शकतं. वैयक्तिक लाभाच्या बाबतीमध्ये साधारण 21 प्रकारचे कॉम्पोनंट आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे वेगवेगळे शेतकरी ज्याच्या ज्याच्या गरजा असतात, तर ते शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, पाईप, मोटर, विहीर, शेततळ, त्याच्यानंतर काही इंटिग्रेटेड फार्मिंगचे आहेत, जसं मधमाशी पालन, शेळी पालन, मत्स्यपालन, असे एकूण साधारण हॉर्टिकल्चर, ऍग्रो फॉरेस्ट्री, असे साधारण 21 कॉम्पोनंट आहेत. आणि याच्यामध्ये आपण मिनिमम 75% किंवा 75%च्या पुढं असा सपोर्ट करत असतो शेतकऱ्यांना, जे काय मापदंड शासनाने ठरवले असतील तो. आणि याची सगळ्यांना माहिती, तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया आहे, ऑनलाईन अर्ज करतो, ऑनलाईन त्याला प्री सँक्शन मिळतं, तो त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर ऑनलाईन मागणी करतो आणि तपासणी करून आपण त्याला पैसे याच्यामध्ये देतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण कुठेही कागद घेत नाही त्याचा, आणि ऑनलाईन असल्यामुळे ट्रॅकिंग चांगलं आहे. आणि साधारण प्रोक्युरमेंट केलं म्हणजे एखाद्या घटकाची मान्यता त्याला मिळून त्यांनी त्या घटकाची अंमलबजावणी केल्यानंतर साधारण 1 महिन्यामध्ये आपण 81% केसेसला पैसे दिलेत आतापर्यंत. थोडस सध्याचा जो इश्यू आहे, तर सगळ्यांनाच माहित आहे कोविडच्या बॅकग्राऊंडवर थोडासा फंडची क्रंच आहे, किंवा त्याचं जे सातत्य असतं फंड येण्यामध्ये तो थोडा डिस्टर्ब झालेला आहे. त्याच्यामुळे आपण कॉशियस डिसिजन घेतलाय, की ज्या शेतकऱ्यांना याच्या पूर्वी आपण प्री सँक्शन दिलेलं आहे, म्हणजे अर्ज केल्यानंतर त्याचे 1-2 टप्पे असतात मंजुरीचे, गाव स्तरावर मंजुरी, त्याचे स्थळ पाहणी, म्हणजे जे घटक त्याला राबवायचे, शेततळ असेल, विहीर असेल, हॉर्टिकल्चर असेल, तर त्या घटक राबवण्यासाठी तिथं तांत्रिकदृष्ट्या ती जागा योग्य आहे का हे पाहून आपण त्याला प्री सँक्शन देत असतो. तर ज्या शेतकऱ्यांना प्री सँक्शन दिलेलं आहे त्याची आपल्याला कमिटमेंट आहे, त्यांनी राबवायला हरकत नाही आणि त्यांना आपण अनुदान द्यायला बांधील आहोत. थोडासा गॅप पडेल, मागं पुढे होईल, परंतु ज्या शेतकऱ्यांना प्री सँक्शन मिळालेलं आहे त्यांना राबवायला काही अडचण नाही, हे एक मला इथं आवर्जून क्लिअर करायचंय. नवीन प्री सँक्शन द्यायचं आपण थांबवलंय, तर साधारण आणखी 1-2-3 महिन्यानंतर थोडी सिच्युएशन जर क्लिअर झाली तर आपल्याला हा निर्णय साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास घेता येईल, पुन्हा नवीन प्री सँक्शन देण्याबाबतचा. तर त्यावेळेस आपण ती क्लॅरिटी करू. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे सॉइल कन्झर्वेशनच्या कामांचा. तर विवेकजींनी खूप छान सांगितलं की आपण वॉटर बजेट करतो आणि वॉटर बजेटचे अतिशय रिफाईन तंत्रज्ञान आपण वापरतो, आणि त्या वॉटर बजेटच्या आधारे मग त्या गावामध्ये पाणी अडवायला किती स्कोप आहे, गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा एक आराखडा तयार करतो आणि तो आराखडा आपण राबवतो. आता हा फक्त पहिल्या टप्प्यातला भाग होता, परंतु दुसऱ्या टप्प्यातला भाग आपल्याला माहिती आहे, तो सुरू झाला. कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं आपण सगळ्या क्लस्टर असिस्टंटला आम्ही तो वॉटर बजेटचा पार्ट उपलब्ध करून दिला, आणि आपल्या गावचे वॉटर बजेट काय आहे हे शेतकऱ्यांना प्रेझेंट करायला आम्ही सांगितलं होतं. वॉटर बजेटमध्ये आतापर्यंत भरपूर काम झालेलं आहे, वेगवेगळ्या संस्थेने काम केलेलं आहे, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे, परंतु मी पण गेल्या अनेक वर्षापासून कृषी खात्यामध्ये काम करतो. मला असं वाटतं किंवा माझी अशी खात्री आहे की आता जे आपण पोखरामध्ये वॉटर बजेटचं टूल वापरतो ते अतिशय रिफाईन, चांगलं, मोर अॅक्युरेट, मोर म्हणजे क्लोज टू रियालिटी अशा पद्धतीची जी डेव्हलपमेंट आहे, याच्यामध्ये एकूण 11 फॅक्टर, म्हणजे पूर्वीचं जर तुम्ही पाहिलं असेल तर आपण एकूण पाऊस किंवा जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, असे 2-3 फॅक्टर विचारात घेऊन आपण पाण्याचा अंदाज काढत होतो, म्हणजे 4-5 वर्षापूर्वीपर्यंत.
पण आता आपण एकूण 11 फॅक्टर वापरतो. म्हणजे जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण किती आहे, पाऊस हा सीझनचा नाही तर रोज किती पाऊस पडतो, कारण आपल्याला माहिती आहे ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर रोज किती पाऊस पडतो हा आपल्याला महत्वाचा आहे. एकूण किती पाऊस पडला त्याच्यापेक्षा पावसाचं डिस्ट्रीब्युशन पण आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. मग ती तिथली झोन वाईज क्रॉपिंग कसं आहे, त्याच्यानंतर तिथली पॉप्युलेशन, तिथली कॅटल पॉप्युलेशन, बाकीच्या तर गोष्टी मग आहेतच, जमिनीचा प्रकार कसा आहे, जमिनीचा उतार कसा आहे, अशा 11 प्रकारचे आपण गोष्टी विचारात घेऊन आपण वॉटर बजेट कॅल्क्युलेट करतो म्हणण्यापेक्षा त्या ऍपमध्ये तुम्हाला डायरेक्ट फिगर मिळू शकतात. आणि याच्यामध्ये 8 पॅरामीटरची माहिती ही बॅकएंडने ऑलरेडी ऍपमध्ये फीड केलेली असते, गावने आहे. आपण फक्त त्या गावचं पॉप्युलेशन, त्या गावचा झोन वाईज एरिया आणि त्या गावामध्ये झालेली सॉइल कन्झर्वेशनची पूर्वीची कामं म्हणजे इफेक्टिव्ह कामं जी आता उपयोगात आहेत, तर अशा 3 प्रकारची माहिती आपण जर भरली तर आपल्याला त्या गावचा वॉटर बॅलन्स मिळू शकतो. आणि हा वॉटर बॅलन्स सुद्धा डायनॅमिक आहे. म्हणजे एकदा वॉटर बॅलन्स काढला म्हणजे त्याचा विषय संपला असं नाही. पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा याच फिगर टाकून आम्ही तो रेनफॉलला लिंकअप केलेला आहे. त्याच्यामुळं आपण या सीझनच्या रेनफॉलच्या फिगर सीझनच्या एंडला त्या ऍपमध्ये पुन्हा ऍड करणार. तुम्ही हा वॉटर बॅलन्स पुन्हा पुढच्या वर्षी कॅल्क्युलेट करू शकता, किंवा आता जो काही रेनफॉल आहे त्याच्या आधारे पण तुम्ही वॉटर बॅलन्स कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे ते टूल जे आहे ते डायनॅमिक आहे. म्हणजे एकदा कधीतरी वॉटर बॅलन्स काढला एका सीझनला म्हणजे त्याचा विषय संपला असं नाही. आता आपण त्या फिगर कशासाठी वापरतो, सॉइल कन्झर्वेशनच्या कामाच्या स्कोपसाठी वापरतो. जे आतापर्यंत झालेले स्ट्रक्चर किती आहेत, किती पाण्याचा प्रभाव किंवा किती पाणी अडवलं गेलेलं आहे आणि नवीन आपण तिथं काय किती अडू शकतो, त्यासाठी कोणती कामं करू शकतो, हा त्याचा आमच्या दृष्टीने जरी उद्देश असला तरी शेतकरी याचा उपयोग किती पाणी आहे, किती पडतंय, किती अडवलंय, आता आपण कोणती पिकं घेतली पाहिजे, किंवा आपल्याकडं गावात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या आधारावर आपला पीक पद्धती किंवा क्रॉपिंग पॅटर्न कसा असला पाहिजे, याबाबत शेतकरी नियोजन करण्यासाठी सुद्धा हे टूल प्रभावीपणे वापरू शकतात. सॉइल कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सध्या ज्या कामांचे डीपीआर मंजूर झाले आणि वर्क ऑर्डर इश्यू झाल्या ती कामं करायला हरकत नाही, परंतु यानंतरच्या वर्क ऑर्डर सध्या देऊ नका अशी त्यांनी आम्ही सूचना केली होती. आणि त्याचं 2 कारणं होती. कारण या काळात सॉइल कन्झर्वेशनची कामही होत नाही. आपल्याला माहिती आहे साधारण मे एंड पर्यंत ती कामं होतात आणि मे एंडला आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी सगळी कामं सेफ लावून कामं थांबवतो. त्याच्यामुळं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये याबाबत सुद्धा आपण निर्णय घेऊ आणि त्यावेळेची जी काही सिच्युएशन असेल त्याच्याप्रमाणे आपण त्याची क्लॅरिटी देऊ आणि कामं सुरू करण्यासाठी जर परिस्थिती असेल तर कामं सुरू करायला सांगू. परंतु मला आनंद वाटला BCIच्या मार्फत तुम्ही गावाच्या या वॉटर बजेटिंगच्या एक्सरसाइज मध्ये सहभागी होता, कृषी संजीवनी सप्ताहामध्ये सहभागी होता. त्या गावातला काय स्कोप आहे, मग तिथं त्याच्यामुळे वॉटर लिटरसी वाढणार आहे. म्हणजे आहे त्या पाण्याचा चांगला उपलब्ध कसा वापर करायचा, किंवा पाण्यात अडवण्याच्या पद्धतीनं, किंवा आता जे तुम्ही 2-3 गोष्टीचा उल्लेख केला, नदी नाला खोलीकरण सरळीकरणाच्या बाबत कसं आपल्याला काम करता येईल, याबाबत सुद्धा एक चांगलं काम या माध्यमातून आपलं इनपुट जर किंवा तिथं सहकार्य असेल तर कामाचा दर्जा, क्वालिटी किंवा प्रमाण आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. लोकांचा अवेअरनेस जर असेल तर लोक त्या कामाच्या क्वालिटीकडे पण लक्ष देतात आणि ते आपल्याला पाहिजे. म्हणजे दर्जेदार कामं झाली पाहिजे, याच्यात काही कोणाचं दुमत असायचं कारण नाही. त्याच्यामुळे याही गोष्टीवर तुमचा सहभाग पाहून मला आनंद वाटला. तिसरा जो महत्वाचा भाग आहे आणि ज्याच्यावर खरं आपल्याला आता फोकस करायचा आहे तो आहे की ऍग्रिगेशन आणि ऍग्रिगेशनचा पुढचा पार्ट. तर तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कॉटनच्या पिकाला जे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार लागतात, तर त्या अवजार बँक तयार करायला जर कोणी पुढे येत असेल तर त्याच्यामध्ये याला सपोर्ट करू शकतो. आणि थोडक्यात मी अगोदर तो जो काही ऍग्री बिझनेसचा पार्ट आहे त्याच्या बाबत एक तुम्हाला थोडक्यात त्याची एक आउटलाईन देतो की आम्ही कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट करायला सांगतो आणि कोणत्या प्रकारच्या प्रोजेक्टला आपण सपोर्ट करतो. आम्ही जिथं आहेत, आणि मला असं वाटतं की मी पण बऱ्याच दिवसाचा माझा अनुभव आहे, पोकरच्या गाईडलाईन तशा बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आणि आपण त्यातल्या बऱ्याचशा कंडिशन्स आपण कमी केलेल्या आहेत. 2 गोष्टी सुरुवातीला कोण याच्यामध्ये पात्र आहे, तर पोखराची जी व्हिलेजेस आहेत 5000 व्हिलेजेस, आमचे 5142 व्हिलेजेस, या गावामधले स्थापन केलेले शेतकरी गट, आणि मग ते गट कोणत्याही संस्थेने स्थापन केलेला असो, एक फॉर्मल गटाचं स्वरूप असलं पाहिजे, त्यांचं अकाउंट असलं पाहिजे. मग तो नाबार्डने तयार केला असो, पंचायत समितीने तयार केला असो, आत्मा तयार केला असो, आणखी कोणत्या यंत्रणा MSRL तयार केला असो, माविन तयार केला असो, कोणताही फॉर्मल गट की ज्याचं अकाउंट बँकेमध्ये आहे अशा गटाला आपण याच्यामध्ये सहभागी घेऊ शकतो, अशा गटाला आपण याच्यामध्ये लाभ देऊ शकतो.
एफपीसी जर असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर आपले जे पोखराचे जिल्हे आहेत तर त्या 15 जिल्ह्यातल्या म्हणजे पोखराच्या गावाच्या बाहेरची जरी एफपीसी असेल तरी एफपीसी याच्यामध्ये आपण पात्र धरलेली. कारण उदाहरणार्थ एखादी एफपीसी काहीतरी मोठं प्रोजेक्ट करणार आहे, धान्याचं क्लिनिंग ग्रेडिंग करणार आहे, तर बाबा त्या पोखराच्या गावांना याचा बेनिफिट होईल अशा आपण थोडासा वाईड व्ह्यू लक्षात घेऊन एफपीसी असेल तर या 15 जिल्ह्यातली एफपीसी पाहिजे आणि 15 जिल्ह्यातच त्यांना प्रोजेक्ट करायचा असला पाहिजे. आता काही पोखराचं हे बघून काही बाहेरचे पण, म्हणजे उदाहरणार्थ पुण्याची एखादी एफपीसी मला विचारायला लागली, साहेब आम्ही उस्मानाबादमध्ये जाऊन प्रोजेक्ट करू शकतो का? किंवा काही एफपीसी अशा आहेत की उस्मानाबादमध्ये एफपीसी आहे परंतु ते मला विचार आम्ही पुण्यात जाऊन प्रोजेक्ट करू शकतो का? तर या बाबी आपण टाळतो, या बाबीला आपण प्रोत्साहन देत नाही किंवा त्यांचे प्रोजेक्ट आपण घेत नाही. पोखराच्या जिल्ह्यातली एफपीसी पाहिजे आणि पोखराच्या जिल्ह्यात साठीच काम केलं पाहिजे, म्हणजे पोखराच्या जिल्ह्यामध्येच त्यांचं काही उद्योग उभारणी करायची ते केलं पाहिजे. तर हे पहिली 2 अटी आहेत महत्वाच्या. दुसरी कंडिशन, आपण नवीन प्रपोजल घेऊ शकतो. जुन्या प्रकरणांचं जर काही त्याला आधुनिकीकरण खरखर करायची गरज असेल तर ते आपण याच्यात विचार करू शकतो, तो जर प्रोजेक्ट रिपोर्ट फिजिबल असेल तर. आणि तिसरं, एक्सटेन्शन करायचं असेल, म्हणजे जुन्या प्रकरणामध्ये त्यांना डाळ मिल आहे किंवा क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आहे पण गोडाऊन नाही, तर आपण त्यांना याच्यामध्ये सपोर्ट करू शकतो. तिन्ही प्रकार ओपन आहेत, आपण नवीन पण करू शकतो, एक्सटेन्शन पण करू शकतो आणि मॉडर्नायझेशन पण करू शकतो. या तिन्ही याच्यामध्ये आपण हे करतो. 20 लाखाच्या आतले जर प्रोजेक्ट असतील तर त्यांना जर स्वनिधीमधून करायचं असेल तर आपण त्यांना अलाउड केलेलं आहे, म्हणजे त्यांना कर्ज घेऊन करायचं असेल तर दॅट इज ओके, ते करू शकतात. परंतु 20 लाखाच्या आतल्या प्रोजेक्ट रिपोर्टला हे कर्ज घेणं हे मॅन्डेटरी नाही. आणि आपण 1 कोटीपर्यंतचे प्रोजेक्ट रिपोर्ट आपण याच्यामध्ये घेतो आणि त्याला 60% आपली सपोर्ट आहे, म्हणजे किंवा 60% सबसिडी आहे. 2 महत्वाच्या गोष्टी, एकतर ज्या ठिकाणी काही उद्योग व्यवसाय करायचा आहे त्याला आवश्यक असणारी जमीन ही त्या गटच्या किंवा उत्पादक कंपनीच्या एकतर मालकीची असली पाहिजे, नाहीतर रजिस्टर्ड त्याचं डीड असलं पाहिजे, म्हणजे ती रजिस्टर नोंदणीकृत करून ती जागा भाडेकराने जरी घेतली तरी चालेल, असं आम्ही ऑर्डर पुढचं असेल तर त्याला कर्ज घेतलं पाहिजे. आणि आणखी एक वैशिष्ट्य, ही सबसिडी जी आहे ती बॅक एंडेड आहे, म्हणजे समजा उदाहरणार्थ 50 लाखाचा प्रोजेक्ट जर केला एखाद्या एफपीसीनी किंवा एखाद्या गटाने, तर अगोदर त्या प्रोजेक्टची उभारणी करायची पूर्ण, म्हणजे स्वनिधीतून आणि बँकेच्या माध्यमातून, आणि ज्यावेळेस तो प्रकल्प पूर्ण होईल त्याच्यानंतर आपण त्याला ती पाहणी करून तपासणी करून त्याला आपण त्याला जे काय अनुदान देय आहे ते आपण अनुदान त्यांना देतो. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की पहिले 2 जे पार्ट मी सांगितले, सॉइल कन्झर्वेशनचा पार्ट आणि वैयक्तिक लाभाचा पार्ट, हा फंड फ्लोमुळे आपण थोडासा थांबवलेला आहे काही दिवसासाठी. परंतु ऍग्रीबिजनेसचा जो पार्ट आहे, म्हणजे आता जे आपण गटाची आणि एपीसीची चर्चा करतो, तर तो आपण थांबवलेला नाही. त्याच्यामध्ये नवीन प्रपोजल घेणं, त्यांना प्री सँक्शन देणं, त्यांनी जर उभारणी केली तर त्यांना अनुदान देणं, ही प्रक्रिया आपली चालू आहे. म्हणजे हा एक महत्वाचा याच्यामध्ये भाग आहे. आपण पाठीमागे वेबिनार पण एक घेतला होता, त्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला गट जॉईन झाले होते आणि आपल्याला चांगला फीडबॅक पण आला, त्याच्यामधून बरेचसे गट आता इच्छुक झाले. आता जसं तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आपण, तसं 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 2-3 वेबिनार झाले आणि एक चांगला म्हणजे समाधानाची बाब अशी आहे की काही ठिकाणी तर काही एफपीसी एकत्र येतात आणि ते सांगतात की साहेब जरा आमच्याशी एक अर्धा तास डायलॉग करा, एका जिल्ह्यातले एफपीसी आले डायलॉग करा, दुसऱ्या जिल्ह्यात एफपीसी डायलॉग करा. त्याच्यामुळे आपलं हे काम थोडस चांगल्या पद्धतीत चालू आहे. अवजारांचा जो उल्लेख केला होता, तर कस्टम हायरिंग सेंटरला एक खूप चांगली डिमांड आहे. म्हणजे आपल्याकडे जे काय आतापर्यंत लोकांनी फीडबॅक दिले त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 1000+ फीडबॅक आम्हाला आलेले आहेत. त्याच्यामध्ये साधारण 1/3 ठिकाणी लोकांनी कस्टम हायरिंग सेंटर उभं करण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली आहे. आणि आतापर्यंत आम्ही 292 प्रपोजल आमच्याकडे आलेत. ती संख्या वाढली असेल कदाचित त्या मागच्या 2-3 दिवसामध्ये 300+ प्रपोजल झाले असतील. त्याच्यामध्ये निम्मे प्रपोजल हे कस्टम हायरिंग सेंटरचे. कस्टम हायरिंग सेंटर म्हणजे काय, तर एखाद्या गटाने किंवा एपीसीनी पुढे यावं, त्यांना जी काय अवजारं प्रपोज करायची, मग त्या अवजारात आम्ही असं बंधन टाकलेलं नाही की कुठली अवजारं किंवा इतक्या रुपयाची अवजारं वगैरे असं. तर ती अवजारं तुम्हाला जी काय प्रपोज करायची ती तुम्ही प्रपोज करू शकता. आणि विवेकजीने जसं सांगितलं तसं कॉटनमध्ये पण मेकॅनायझेशनची गरज आहे आणि कॉटनला जे काय अवजार लागतात तर बाकीच्या अवजारं पण आपण घेऊ शकतो, परंतु कॉटन बेस सुद्धा जर काही कस्टम हायरिंग सेंटर पुढे जर आले तर त्याचा एक चांगला उपयोग होऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण अवजाराचे जी वेगवेगळे हे आहेत, काही निकष आम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर त्या गटामध्ये आम्ही असं आता बऱ्याच ठिकाणी आमच्या असं लक्षात आलं की
एखाद्याच समजा माझं कुटुंब आहे मोठं, एक 15-20 लोकांचं, त्याच्यामध्ये 11 लोक शेतकरी आहेत आणि मग मी 11 लोकांचा किंवा काही ठिकाणी आत्मानी 15 केले, काही ठिकाणी 20 केले. जसं ज्या ज्या जिल्ह्यात आत्मानी, त्या आत्माची एक जिल्हास्तरीय बॉडी असते, त्यांनी काही ठरवलेलं आहे की किती लोकांचा गट रजिस्टर करायचा आहे. समजा उदाहरणार्थ 15 लोकांचा गट लागतो आणि एकाच फॅमिलीमध्ये 20-25 लोक आहेत आणि 15 लोकांच्या नावावर शेती आहे, तर असं गट करून एकच कुटुंब ते अवजार बँक घेतं. आणि अशा गोष्टीला आपण प्रोत्साहन देऊ नये किंवा अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण कुटुंबाची एक व्याख्या आता फायनल केलेली आहे. पीएम किसान जी योजना आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, पीएम म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान योजना. तर त्या याच्यामध्ये जे कुटुंबाची व्याख्या आहे, म्हणजे नवरा बायको आणि त्यांच्यावर डिपेंडेंट असलेली मुलं, तर या घटकाला आपण एक कुटुंब मानतो आणि या एक कुटुंबातून एक माणूस या गटाचा मेंबर होऊ शकतो. म्हणजे असं अशा आधारित म्हणजे किमान 15 लोकांचा गट जर पाहिजे असेल तर किमान 15 कुटुंबातले ही लोक पाहिजे. 15 कुटुंब म्हणजे 15 लोक. तर तो गट अशा पद्धतीने रजिस्टर झाल्या गटाला आपण याच्यामध्ये आता लाभ देतोय आपण. कारण काही ठिकाणी असं लक्ष झालं की एक किंवा दोन कुटुंब एकत्र येऊन त्यांनी हे लाभ घेतले आणि ते जरा ते योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे आपण आता ही नवीन कंडिशन त्याच्यामध्ये टाकली. तर हा एक मुद्दा. आणि काही आमचे अनुभव असे आले की एकाच गटाने मग 2-3 ट्रॅक्टर घ्यायचे किंवा असं पण एक प्रपोजल आमच्याकडे आलं होतं की 25 लाखाची अवजारे घ्यायची आणि 15 लाखाचं त्याच्यासाठी शेड बांधायचे. तर ह्या काही गोष्टी आपण रिफाईन करत राहतो. आता आम्ही नवीन असं केलं की एका गटात एका कस्टमर हायरिंग सेंटरमध्ये मॅक्झिमम 2 ट्रॅक्टर घेता येऊ शकतील. एक मोठा आणि एक छोटा जो फळबागेमध्ये काम करतो, ते पण तिथं फळबागेचं क्षेत्र असेल तर. हा एक मुद्दा. आणि दुसरं, जी काही अवजारांची कॉस्ट होईल, समजा सगळी मिळून जर अवजारांची कॉस्ट 20 लाख रुपये झाली तर त्याच्या 15% म्हणजे 3 लाख रुपये हे आपण शेडच्या कामासाठी गृहीत धरणार आणि मग ह्या 23 लाखावर 60% अनुदान, अशा पद्धतीने आता याची रचना आहे. आणि मग अवजार ठेवण्यासाठी जी काही 2-3 गुंठे जागा लागेल, ती जागा कंपनीच्या मालकाची किंवा रजिस्टर्ड डीडनी त्यांनी एकत्र आणली पाहिजे आणि त्या जागेच्या आधारे त्या जागेवर एक शेड उभा पाहिजे म्हणजे अवजार व्यवस्थित ठेवण्यासाठी. आणि मग बाकीच्या काही कसं अवजार बँक चालवायची वगैरे आपण त्याचं त्या गाईडलाईन मध्ये उल्लेख केलेला आहे. पण या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. अवजार बँकेमध्ये आपण असं कधी रिस्ट्रिक्शन करत नाही की हीच अवजारं घेतली पाहिजे, तीच अवजारं घेतली पाहिजे. स्थानिक परिस्थितीवर आणि गरजेवर आधारित अवजारं आपण घेऊ शकता. अवजाराच्या किमती आम्ही सर्वसाधारणपणे 15 जिल्ह्यामध्ये ज्या किमती असतात तर त्या किमतीच्या आसपास आसपास म्हणजे तेवढीच, म्हणजे 1-2% इकडे तिकडे होऊ शकते. परंतु एखादं रोटावेटर एका जिल्ह्यामध्ये 70,000ला घेतलं आणि तेच रोटावेटर दुसरीकडे जर 1 लाखाला घेतलं तर आपण ते अलाउड करत नाही. त्याच्यामध्ये त्यांना आपण सांगतो की मग तुम्हाला तिकडे 70,000 मिळेल, तुम्ही तिकडून घेऊन या. आणि त्या किमती आपण याच्यामध्ये सबसिडी देण्यासाठी विचारात घेतो. हे सगळं सांगायचा उद्देश असा आहे की अनेक वर्ष इथं काम करत असताना काही 5-10% लोक असे असतात की काहीतरी नियमांमधून पायवाट शोधून त्याच्यामध्ये सबसिडी जास्त कशी मिळवता येईल असा एक प्रयत्न असतो. तर असं होऊ नये आणि या प्रवृत्तीला थोडासा आळा बसावा म्हणून हे काही 1-3-4 निकष आपण त्याच्यामध्ये फायनल केले आहेत. परंतु आपण जरूर कस्टम हायरिंग सेंटरचा विचार करू शकतो. आतापर्यंत कस्टम हायरिंग सेंटर बऱ्यापैकी उभारलेले आहेत. काही चांगले कस्टम हायरिंग सेंटर आहेत, तिथे लोक जाऊ शकतात, पाहू शकतात ते रजिस्टर कसं मेंटेन करतात, लोकांना सर्व्हिसेस कशा देतात. या पद्धतीने जर आपण काम करू शकलो तर मेकॅनायझेशनची याच्यामध्ये प्रचंड गरज आहे, याच्याबद्दल काही कोणाचं दुमत असायचं कारण नाही. आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट आपण याच्यामधून देतो. चेकलिस्ट जे आहेत, प्री सँक्शनला काय कागदपत्र पाहिजे किंवा अनुदान देताना काय कागदपत्र पाहिजे, या आमच्या वेबसाईटला आहेत उपलब्ध. किंवा मला वाटतं चेकलिस्ट नसेल तर मी ते टाकून देतो 1-2 दिवसामध्ये. परंतु तुलनेने कमी कागद आहेत खूप याच्यामध्ये आणि सोपं आहे करायला. फक्त त्याचा विपर्यास करून काहीतरी वेगळं करू नये याच्यासाठी काही निकष आपण पाळतो. आणि दुसरं महत्वाचं, आम्ही अधिकारांचं डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे बऱ्यापैकी. 15 लाखापर्यंतचे जे प्रपोजल आहेत ते सब डिव्हिजन लेवलला सँक्शन होतात आणि त्याच स्तरावर त्यांचा निर्णय होतो. 15 लाख ते 40 लाख पर्यंतचे जे प्रपोजल आहेत ते जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक आत्मा जे आहेत ते फायनल करू शकतात. त्यांच्या स्तरावर त्याचा निर्णय होतो. आणि 40 लाखाच्या पुढचे जे प्रपोजल असतील ते पीएमओ स्तरावर येतात. मग पीएमओ स्तरावर त्याच्यावर आम्ही निर्णय घेतो. आतापर्यंत आपण 292 जी 2-3 दिवसापूर्वीची फिगर मला आठवते, 292 प्रपोजल पैकी 194 प्रपोजलला आपण प्री सँक्शन दिलेलं आहे. आणि 44 प्रकरण ज्यांनी त्यांचा प्रकल्प योग्य पद्धतीने राबवलेला आहे अशा लोकांना आपण अनुदान पण दिलेलं आहे. अनुदानाची प्रक्रिया आता त्यांच्या गटांच्या नावावर वर्गवण्याची ऑलमोस्ट संपली सगळी. म्हणजे आमच्या स्तरावर आम्ही रिलीज केलं, ते जिल्ह्याला गेलं, जिल्हा स्तरावरून सब डिव्हिजनला गेले
आणि सब डिव्हिजन स्तरावरून एक मला वाटतं 20-25 लोकांना तरी अनुदान आतापर्यंत दिलं असेल. म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये 44 लोकांना अनुदान पण द्यायचं प्राप्त होईल. आणि सध्या जी काही आढावा मी घेतला होता तर त्याच्यामध्ये 21 प्रपोजल असे आहेत की ते या महिन्यामध्ये पूर्ण होतील अशी आमच्या लोकांची खात्री आहे, खालच्या फील्डच्या लोकांची. तर त्या 21 लोकांनाही आम्ही येत्या महिन्याभरात अनुदान देणार आहोत. त्याच्यामुळं ऍग्रीबिजचा जो पार्ट आहे तो जाणीवपूर्वक आपण चालू ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनुदान मिळायची स्पीड पण बरी आहे. म्हणजे त्यांनी एकदा राबवल्यानंतर जर सगळं स्मूथली झालं, म्हणजे तिथली त्यांनी सगळी कागदपत्रांची पूर्तता केली, लोकांना थोडंसं समजून सांगावं लागतं किंवा आता सरकारी योजना आहे म्हटल्यानंतर त्याला काही कागदपत्र लागतातच. जे या प्रक्रियेतून जातात त्यांना त्याचं फारसं काही वाटत नाही, परंतु नवीन लोकांना थोडंसं मग कोटेशन, वर्ल्ड बँकेचं एक प्रोक्युरमेंट प्रोसेस असते, म्हणजे कोटेशन कॉल करावं लागतात, एक प्रोक्युरमेंट कमिटी स्थापन करावी लागते. कारण एखाद्या गटामध्ये जर समजा एक एपीसी आहे तिथे 200-300 लोक आहेत, तर त्या 200-300 लोकांचा एक ठराव घ्यावा लागतो की हे 5 लोक हा सगळा व्यवहार आमच्याकडे बघतील. त्याला आपण प्रोक्युरमेंट कमिटी म्हणतो. मग तिथून पुढे कोटेशन बोलवणं, ते फायनल करणं, या प्रत्येक स्टेपला ते 5 लोक सह्या करत राहतात. तर हे असे थोडेसे काही निकष त्याच्यामध्ये असतात, परंतु एकदा ते युष्ट झालं की ते काही फार अवघड नाही त्याच्यामध्ये. आणि मग वेगवेगळे म्हणजे जे खास करून कन्स्ट्रक्शनची कामं आहेत त्याच्यामध्ये रजिस्टर्ड आर्किटेक्ट पाहिजे, रजिस्टर्ड व्हॅल्युअर कडून त्यांनी व्हॅल्युएशन करून दिलं पाहिजे. या अशा काही बेसिक गोष्टी आपण पाळतो. बाकीचं ते म्हणजे बऱ्यापैकी सोपं आहे इतर योजना. कारण बाकीच्याही काही योजना राबवताना जो मला अनुभव आला होता किंवा काही चेकलिस्ट आम्ही तयार केल्या होत्या, तर त्याच्यात किचकटपणा थोडा कमी करून आणि इझी करून हे आपण राबवायचा प्रयत्न करतोय. पूर्वी जिल्हास्तरीय समिती आपण या सगळ्या प्रपोजलसाठी मान्यतेसाठी एक स्थापन केली होती, परंतु त्याच्यामुळे डिले होतो असं लक्षात आल्यानंतर ती आपण जिल्हास्तरीय समिती पण आता रद्द केली आहे. एसडीओ ची प्रकरणं जी आहेत 15 लाखापर्यंतची ती एसडीओ निर्णय घेऊ शकतात. 25 ते 40 लाखापर्यंतची प्रकरणं जी आहेत ती पीडी निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्या पुढची जी प्रकरणं आहेत ती माझ्याकडे येतील. माझ्याकडे आतापर्यंत 35-36 प्रकरणं आली आहेत. त्याच्यापैकी आम्ही 24 प्रकरणांना प्री सँक्शन दिलेली आहे. काही छोट्या छोट्या कागदपत्रांसाठी आम्ही त्यांना फॉलोअप चालू आहे. आता 3-4 लोकांनी कागदपत्रांची पण पूर्तता केली आहे, तर त्यांना पण आम्ही येत्या 8-10 दिवसामध्ये प्री सँक्शन देऊ. आणि बँकेबरोबर जर 20 लाखाच्या पुढची प्रकरणं किंवा 20 लाखाच्या आतली पण ज्यांना बँकेचं लोन घ्यायचंय त्या प्रकरणांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बँक, पोकरा आणि संबंधित गट किंवा एपीसी यांचं एक ट्रायपार्टी अग्रीमेंट करतो. आणि 20 लाखाच्या आतले जर प्रपोजल असतील तर आपण ती एफपीओ किंवा एपीसी जी असेल ती आणि प्रोजेक्ट म्हणजे पोकरा यांच्या बरोबर अग्रीमेंट करतो. आणि हा उद्योग किमान 10 वर्ष चालला पाहिजे अशा पद्धतीने आपण एक अंडरटेकिंग त्यांच्याकडून घेऊन आपण बाकीचं डिस्बर्समेंट याच्यामध्ये करत राहतो. तर कॉटनच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर कॉटनमध्ये पुढचा जो पार्ट आहे प्रोसेसिंगचा, आता मी काही लोकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की छोटे छोटे ऍग्रिगेटर्सच्या स्तरावर जी काही मशिनरी लागेल किंवा जिनरच्या स्तरावर जी काही मशिनरी लागेल, परंतु असं लक्षात आलं की जिनिंग मिल्स भरपूर आहेत, त्याचं फार त्याला हे करायची गरज नाही, किंवा बंद पडलेल्या जिनिंग मिल पण आहेत. तर त्या जरी आपण एखाद्या पीओपीसीने जर चालवायला घेतल्या, त्याच्यामध्ये पोकराचा काही सपोर्ट नाही करता येणार, कारण ते ऑलरेडी असल्यामुळे किंवा त्याचं काही भाडं आम्ही देऊ शकतो वगैरे असं काही करता नाही येणार. परंतु नवीन काही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यापेक्षा जुनं इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन जर आपण काही करू शकत असाल तर तो एक याच्यामधून आपल्याला विचार करता येईल. परंतु बाकीचं जिथं कुठं प्रोसेसिंग लागतं, कॉटन श्रेडर लागतात, कॉटन पिकर्स मशीन जर काही तुम्हाला वाटत असेल तर त्याचा आपण नक्की या माध्यमातून विचार करू शकतो. त्याच्याबरोबर जमीन तयार करण्यासाठी पासून म्हणजे अवजार बँक ही काय आता आपण इथून पुढच्या सीझनचा विचार करून आपण हे करणार नाही, परंतु जर एक फुल फ्लेज अवजार बँक जर तुम्ही तयार करायची तर तुमची तयारी असेल तर त्याला पोकरा नक्की सपोर्ट करेल. आणि आपण मुद्दाम की अवजार बँक ही 15 लाखापर्यंत असावी किंवा 20 लाखापर्यंत असावी किंवा 50 लाखापर्यंत असावी असं आपण म्हणत नाही, परंतु स्थानिक गरजेवर आधारित. म्हणजे आता काही ठिकाणी असं आलं की आता मला कालचं उदाहरण मला आता आठवत नाही, काल मला कोणतरी फोन केला होता, तिथं भुईमूग, करडई किंवा कुठलंच काही पीक नाही आणि ते लोक सांगतात की आम्हाला लाकडी घाण्यात टाकायचं आहे आणि आम्ही गुजरात मधून भुईमूग आणणार आणि मग आम्ही इथं प्रोसेसिंग करणार. तर आपला उद्देश असा आहे की आपला प्रोजेक्ट जो आहे तो स्थानिक पीक पद्धतीवर आधारित असावा. त्याच्यामुळे हा एक पहिला आपला महत्वाचा निकष आहे. स्थानिक जे पिकं आहेत त्यांचं प्रोसेसिंग आपण याच्यामध्ये प्रायोरिटीने घेतो. आपण असं कुठून तरी मग मी बाहेरून कच्चा माल आणल किंवा मला फार काजू युनिट टाकायचे, मी सगळा कच्चा माल कोकणातून आणतो आणि मग जालन्यामध्ये काजू युनिट टाकतो, तर असं आपण एंटरटेन नाही करणार. आणि म्हणजे हा एक मुद्दा. आणि आपण ऊस हे पीक क्लायमेट रेजिडेंट नसल्यामुळं ऊस पिकावर आधारित म्हणजे शुगर केन हार्वेस्टर किंवा गुळ तयार करायचे किंवा छोटे वेगवेगळे काही
ऊसावरचे जर प्रोसेसिंग असेल तर ते आपण याच्यामध्ये अवॉइड करतो, कारण आपल्याला क्लायमेट रेजिलियंट टेक्नॉलॉजीला सपोर्ट करायचा आहे. आणि ऊस हे पीक काही क्लायमेट रेजिलियंट नाही, त्याची वॉटर रिक्वायरमेंट जर पाहिली तर. त्याच्यामुळे आपण ऊस ऊस किंवा शुगर केन बेस जे काय असेल त्याला आपण याच्यामध्ये सपोर्ट करत नाही. तर या 2-3 गोष्टी याच्यामध्ये मला सांगायच्या होत्या. एक महत्वाचा मुद्दा जो तुम्ही हँडल करताय स्प्रेइंग ऑफ म्हणजे स्प्रेइंगच्या बद्दलचा, तर मला आवर्जून या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की मागच्या काही 1-2 वर्षातल्या झालेल्या मजुरांच्या डेथ्स आणि कीटकनाशकांची हाताळणी हा जर विचार केला, कारण महाराष्ट्रामध्ये कापसाचा एरिया सगळ्यात जास्त आहे आणि 75% पेस्टिसाइड्स जे काही यूज होतात त्याच्यापैकी 75% पेस्टिसाइड्स ही कापसावर यूज होतात. परंतु आम्ही मंत्री महोदयांशी चर्चा केली आणि मंत्री महोदयांना एक प्रकल्प दिला होता की हे जे फवारणी करणारे मजूर आहेत ते प्रत्येक भागामध्ये मजूर वेगवेगळे आहेत, तर त्यांना पण आपण म्हणजे शेतकऱ्यांना तर ट्रेन केलंच पाहिजे, शेतकऱ्यांना सांगितलंच पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकरी स्वतः फवारणी करत नाहीत, तर फवारणी करणारी मॅनपॉवर जी आहे त्यांना पण आपण ट्रेन करणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे काही पिकांची किडी खालच्या बाजूला असते, सरसकट वरच्या बाजूला आपण औषध मारतो, अशा वेळेस ते खालच्या बाजूला त्याला तेवढा इफेक्ट होत नाही. किंवा पंप बदलला, म्हणजे हाताने चालवायचा पंपाऐवजी पॉवर स्प्रे आणला किंवा ट्रॅक्टरचा पंप आणला तर औषधाचं प्रमाण वेगळं असतं, पाण्याचं प्रमाण वेगळं असतं. किंवा नोझल बदलला तर त्याचं पाण्याचं प्रमाण वेगळं असतं. कीटकनाशकांची हाताळणी जी आहे म्हणजे कोणती कीटकनाशक कोणत्या त्याच्यात मिक्स करू शकतो, ती कधी सकाळी फवारली पाहिजे, संध्याकाळी फवारली पाहिजे, वाऱ्याच्या दिशेने फवारली पाहिजे, वाऱ्याच्या आगीच्या दिशेने फवारली पाहिजे, असे काही एक 5-6 टिप्स आपण या लोकांना आपण देणार आहोत. त्यासाठी आपल्याला शासन स्तरावरून माननीय मंत्री महोदयांनी सपोर्ट पण केलेला आहे आणि त्यांनी हा मुद्दा अतिशय पॉझिटिव्हली घेतलेला आहे की असे जे मजूर हा सेक्टर आहे तर त्या मजुरांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करूया आपण, जेणेकरून सगळ्या शेतकरी वर्गाला पण फायदा होईल आणि त्याचा मजुरांना पण फायदा होईल. याच्यानंतरचा आमचा टप्पा आहे आणि मला याच्यात हे म्हणजे विवेकजी किंवा आम्ही जे तुम्ही नक्की मला काही इनपुट द्या की कापूस वेचणी जी आहे, स्वच्छ कापूस वेचणी, तर त्या बाबतीत सुद्धा आपल्याला जर काही असं आपण आपण त्यांना ट्रेनिंग म्हणण्याऐवजी आपण त्यांचं म्हणू स्किल एनहान्समेंट किंवा स्किल त्यांचं डेव्हलप करायचंय, एक 5-6 टिप्स जर दिल्या तर त्याचा नक्की चांगला वापर होऊ शकतो. जसं आताच आपण हा विषय चर्चा केला तसंच कापूस वेचणीबाबत पण आपण त्याचा नक्की विचार करू शकतो. तर त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. परंतु हा एक चांगला उपक्रम आपण यावर्षी घेतोय आणि सध्या तरी आमच्या डोळ्यापुढे असं उद्दिष्ट आहे की त्या 8-10 दिवसामध्ये हे सगळं आमचं प्रक्रिया फायनल करून आपण एक टोटल आम्ही 1,00,000 मजुरांना प्रशिक्षण देण्याबाबतचं प्लॅन करतोय. परंतु टू स्टार्ट विथ कॉटन, कारण कॉटनची लगेच गरज आहे, तर 10,000 मजुरांना प्रशिक्षण देण्याबाबत आपण हे करतोय आणि त्याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांचं सगळ्यांचंच वर्षांचं, सचिव साहेबांचं किंवा पोखराचे प्रकल्प संचालक आयुक्त साहेब यांचं सगळ्यांचं लक्ष आहे. तर तो एक विषय आपण हँडल करायचा प्रयत्न करतोय. ज्या गावांचे अजून डीपीआर झालेले नाहीत तिथं पण आपण वॉटर बजेटचा ऍप उपलब्ध करून दिला आहे आणि आपण अग्रेसिव्हली तिथं आता MLPच्या आधारे पाणलोटाचे आराखडे तयार करणं किंवा त्या गावातला जो काही वॉटर बजेट वॉटर कॉन्झर्वेशनचा स्कोप आहे, सॉइल कॉन्झर्वेशनचा स्कोप आहे, त्याचे आराखडे तयार करणं हे पुढच्या आम्ही काही दिवसामध्ये त्या 8-15 दिवसामध्ये मोहीम स्वरूपामध्ये आपण हातात घेतोय आणि मला खात्री आहे की येत्या 2-2.5-3 महिन्यामध्ये या गावांचे सुद्धा आराखडे तयार होतील. म्हणजे जो पार्ट पहिल्या टप्प्यातच आपण राबवत होतो सॉइल कॉन्झर्वेशनचा, तो या सीझनला म्हणजे जो आपला सॉइल कॉन्झर्वेशनचा ऍक्च्युअल सीझन होईल जानेवारी-फेब्रुवारी मध्ये ऍक्च्युअली कामं करायच्या स्टेपला येऊ, त्या काळापर्यंत ही दुसरा आणि तिसरा टप्पा यांचे पण आराखडे तयार होऊन ते मंजूर झाले असतील. त्यामुळं तो पण आपण याच्यामध्ये पार्ट इन्क्लूड करू शकतो अग्रेसिव्हली की येत्या सॉइल कॉन्झर्वेशनच्या सीझन मध्ये आपण चांगल्या पद्धतीने सॉइल कॉन्झर्वेशनच्या कामात पण हँड होल्ड एकमेकाला सपोर्ट करून ते करू शकतो. तर तो एक म्हणजे आपण आता सगळेच टप्पे ओपन करतोय आणि येत्या हंगामापर्यंत विल बी इन पोझिशन टू वर्क फॉर सॉइल कॉन्झर्वेशन, वॉटर कॉन्झर्वेशन वर्क्स. तर तुम्ही मला फार चांगली माहिती दिली की 357 गावं आपली कॉमन आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे आणखी काय करता येते ते आपण बघू. परंतु हे चांगलं आहे की तुमच्याकडे डेटाबेस आहे, 44 शेतकरी, तुम्ही किती लोकांना पाईप दिले, किती लोकांना हे दिलं, हा एक एक्सरसाइज चांगला केलाय तुम्ही. निश्चितपणे ज्यावेळेस आपण ह्या वैयक्तिक लाभाच्या पुन्हा बाबींचा याच्यामध्ये ती प्रोसेस ओपन करू तर त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये कसा लाभ देता येईल ते आपण बघूया. म्हणजे तुम्ही अनुभव घेतला असेल कदाचित म्हणजे गावामध्ये गेल्यानंतर. आता पोखरा हा बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेला आहे शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या गावात जे गाव पोखरा समाविष्ट आहे त्या गावातील लोकांना पोखरा माहित नाही असं तुम्हाला फारसं कळणार नाही. पण जरूर अजून शेतकऱ्यांना सपोर्ट करायची गरज आहे. परंतु अर्ज करणं,
त्याची VCRM ची मान्यता देणं, नंतर त्याची स्थळ पाहणी करणं, पूर्वसंमती देणं, त्याची मोका तपासणी करणं, नंतर त्या अकाउंट ऑफिसरने चेक करणं, एसडीओने अप्रूव्ह करणं, आमच्या स्तरावर अनुदान अदा करणं. म्हणजे शेतकरी अगदी माझं प्रकरण टप्पा 3 वर आहे, माझं टप्पा 7 वर आहे, माझं 5 वर आहे. मग ते नायकवाडीचं अगोदर तारीख होती, ते मग विवेकजींची नंतर तारीख होती. मग तुम्ही विवेकजींना अगोदर कसं काय अनुदान दिलं? कारण आपली सगळी सिस्टीम ट्रान्सपरंट आहे. आपण त्याच्याबाबत आपण म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या ओपन आहेत. जो माणूस म्हणजे प्री सँक्शन तर सगळा समजा मिळाला असेल, परंतु प्री सँक्शन मिळाल्यानंतर जो माणूस त्याचा घटक राबवून त्याच्या घटकाची अनुदान मागणी करेल, तर आपण जी अनुदान मागणीची तारीख आहे त्या अनुदान मागणीच्या तारखेप्रमाणे पैसे देत असतो. उदाहरणार्थ माझ्याकडे एक 7,000 लोकांचे पेमेंट द्यायचं पेंडिंग आहे आणि मला 5,000 लोकांसाठी पैसे आले, तर सिस्टम ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करतं की कोणत्या शेतकऱ्यांनी घटक अगोदर राबवून त्याची अनुदान मागणी केलेली आहे. त्याच्यामुळं हा एक थोडासा गॅप पडतो. काही लोक आपलं ड्रिप स्प्रिंकलर आणला, बसून ठेवला आणि नंतर 15 दिवसांनी मागणी केली. तर असं करण्याऐवजी आणल्यानंतर बसवल्यानंतर जर त्यांनी लगेच अनुदान मागणी केली असेल तर तो वर येणार आणि मग ते हे जे ज्यांनी उशिरा मागणी केली ते लोक खाली खाली जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ही सिस्टीम खूप ट्रान्सपरंट आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या लॉग इन मध्ये जाऊन त्याचं प्रकरण कोणत्या तत्वावर आहे हे सगळं बघू शकतो. त्याला काही अडचण येत नाही. त्याच्यामुळं शेतकरी स्वतः आणि प्रत्येक गावामध्ये 5-10 तरी शेतकरी किंवा असे आहेत की त्यांना ही सगळी सिस्टीम माहीत असते आणि ते चांगला अभ्यास करतात. म्हणजे आम्ही ते पॉझिटिव्हली घेतो, कारण आमच्यावर पण त्यांचा एक चांगल्या पद्धतीने वॉच असतो आणि सिस्टीम मध्ये ज्या काही मायनर किंवा मेजर काही डेव्हलपमेंट सतत करावे लागतात तर ते आपण करतो नेहमी. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. हॉर्टिकल्चरच्या बाबतीतच थोडंसं एक सिस्टीम मध्ये थोडी अडचण निर्माण झाली होती, परंतु येत्या काही दिवसामध्ये आपण त्यामध्ये सोल्युशन काढून हॉर्टिकल्चरची थोडी पेमेंट रखली होती पण आपल्याला पूर्ण करता येतील. पोखरामध्ये 5,142 गावं ही फ्रीज केलेली आहेत. त्याच्यामध्ये आता नवीन गावांची समावेश व्हायची शक्यता ही फार कमी आहे, कारण ऑलरेडी हे सगळं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, वर्ल्ड बँक ह्या सगळ्यांच्या प्रक्रियेतून ही 5 गावांची लिस्ट फायनल झाली आहे. त्याच्यामुळं सहजासहजी पोखरामध्ये नवीन गाव म्हणजे अजून तरी म्हणजे अगदी वरच्या लेवलून जरी कोणी सूचना केली तरी पोखरामध्ये नवीन 5,142 व्यतिरिक्त कुठलंही गाव आता समावेश झालेलं नाही आणि येत्या काळातही काही व्हायचे चान्सेस नाही. ऑलरेडी हा प्रकल्प टोटल 6 वर्षाचा आहे. प्रकल्प सुरू होऊन आता ऑलरेडी 2.5-3 वर्ष झालेत आणि पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. म्हणजे भविष्यात जर असं काही वाटलं शासनाला चांगला हा प्रोजेक्ट आहे, याचे रिझल्ट चांगले मिळालेत आणि असा प्रकल्प रिपीट करायला हरकत नाही, तर त्यावेळेस शासन जे काही कॉल घेईल किंवा एक पोखराने पूर्ण एक लिस्टच तयार केली आहे की निकषाप्रमाणे एकूण 26 निकष आपण पोखरामध्ये गाव सिलेक्ट करण्यासाठी वापरले होते वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हा एक्सरसाइज जो आहे तो अतिशय ट्रान्सपरंट आणि IIT पवईने केलेला आहे. आणि मग ते सगळ्या गावांचे निकष म्हणजे आपण गावाला निकष लावण्याऐवजी क्लस्टरला निकष लावलेला आहे, म्हणजे वॉटरशेडला निकष लावलेला आहे. मग काही वॉटरशेडमध्ये 2 गाव असतात, काही 4 असतात, काही 8 पण असतात, 10 पण असतात. तर वॉटरशेडमध्ये जे वॉटरशेड या निकषामध्ये बसतात त्यांची निवड याच्यामध्ये होते. भविष्यात सुद्धा असंच काहीतरी निकष लावून पुन्हा नवीन गावांची निवड होऊ शकते. त्याच्यामुळे नजीकच्या काळात पोखरामध्ये हे नवीन गाव ऍड व्हायचे चान्सेस कमी आहेत, कारण मी काही 4-5 प्रश्न पाहिले की नवीन गाव ऍड होईल का किंवा त्यासाठी काय करता येईल, म्हणून मी मुद्दा घेतला होता चर्चेला. तर अशा पद्धतीनं पोखराईज विथ यू तुमच्या इनिशिएटिव्ह अतिशय चांगले आहेत, म्हणजे त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि जिथे आपल्याला कोऑर्डिनेट करता येईल, एकमेकाशी हँड इन हँड करता येईल, कन्व्हर्जन्स करता येईल, तिथं नक्की पॉझिटिव्हली आपण करू. आणि आताही तुम्ही उल्लेख केला की पोखराचा सपोर्ट आहे. पोखरा निश्चितपणे इथून पुढे सपोर्ट करेल. आणखी कोणत्या सेक्टरमध्ये जर काही आमच्या फ्रेमवर्क मध्ये राहून सपोर्ट करणं शक्य असेल तर निश्चितपणे आपण सपोर्ट करू. मला वाटतं मी थोडंसं बऱ्यापैकी जास्त वेळ घेऊन हा पूर्ण एक सिनेरिओ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. याच्यानंतर तुम्हाला जर काही शंका असतील किंवा जर तुम्हाला काही आणखी क्लॅरिटी पाहिजे असेल कोणत्या मुद्द्यावर तर जरूर तुम्ही विचारा. मी निश्चितपणे ते आन्सर करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. अमितजी धन्यवाद. हो सर, धन्यवाद. ऍक्च्युली आपण जे सांगितलं की आपण विचार करताय आता मजुरांसोबत आणि स्वच्छ कापूस उत्पादनावरती सुद्धा काम करायचा. मला सांगायला आवडेल की बेटर कॉटन इनिशिएटिव्ह मध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसोबत मजुरांची सुद्धा काळजी करतोय. आपण PP फवारणीसाठी ज्या किट मजुरांना दिल्या त्यांना प्रशिक्षण पण देतोय आणि मजुरांसोबत स्वतंत्र काम करतोय.
तसंच बालमजुरी, बाल कामगार तिथे असू नये याच्यासाठी सुद्धा हा प्रकल्प काळजी घेत आहे आणि स्वच्छ कापूस उत्पादनासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय. तर आपण काही प्रश्न अजून आहेत, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण चॅटबॉक्स मध्ये आपले प्रश्न टाकावे. Yes, sir, आणि yes, sir. प्रश्नोत्तर आता विवेक देशमुख सर घेणार आहेत. त्याच्या अगोदर ठाकरे सरांना काही बोलायचं असेल तर मी विनंती करतो की त्यांनी चर्चेमध्ये सहभागी व्हावं, मग आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. ठाकरे सर. नमितजी आणि रफिकजीचा धन्यवाद. रफिकजीने व्यवस्थित पूर्ण माहिती दिलेली आहे आणि मला वाटतं की आपला स्टाफ जाणीवपूर्वक जे जे गोष्टी घेण्यासारख्या आहेत जॉईंटली आपण करू शकतो, की जसं लेबरचा अवेअरनेसचा प्रोग्राम आता आपला ह्या महिन्याला सुरुवात होईल जुलैला, तर डेफिनेटली हा एक फॅक्टर दिसतोय की जॉईंट सेशन आपल्याला करता येऊ शकतात लेबर प्रशिक्षणाचे. आणि नो डाऊट एक फ्युचरिस्टिक जो मला दिसतोय की आपण जे शेतकऱ्यांची इन्कम वाढवण्यासाठी जो प्रयत्न करतो आहे की त्याच्यात एक फॅक्टर नेहमीच आपण चर्चा करतोय की लिंड बेस्ड मार्केटिंग, की शेतकऱ्यांना लिंड बेस्ड मार्केटिंग करता यावं. आणि लिंड बेस्ड मार्केटिंग करायचं असेल तर जसं रफिकजीने सांगितलं की आपल्याकडे मला वाटतं बऱ्याच ठिकाणी एफपीसी पण आहे. तर एफपीसी पातळीवर हे जिनिंग युनिट्स किंवा उभारता आले कन्व्हर्जन्सच्या मार्फत, तर मला वाटतं की एक चांगलं उदाहरण शेतकऱ्यांपुढे जॉईंट व्हेंचरचा ठेवता येईल आणि त्यांची कशा पद्धतीने इन्कम वाढवता येईल हे एक उदाहरण म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांसाठी असेल. तर मला असं वाटतं की 2-3 एफपीसी तरी टार्गेट करावं, कमीत कमी 2 तरी पोकरामार्फत आपण करू शकलो लिंड बेस्ड मार्केटिंगचं चांगलं उदाहरण सेट करण्यासाठी. हा एक उत्तम उदाहरण मला दिसतो आहे. आणि दुसरा एक ऍप आहे पोकराचा, ज्या मार्फत जे आपल्याला जर दाखवता आलं त्या ऍप मार्फत प्रशिक्षणामध्ये जे काही शेतकरी असतात सहभागी लर्निंग ग्रुप्स मध्ये, आणि लीड फार्मरी गावात असतो, प्रत्येक एलडीला एक लीड फार्मरी आहे, त्यांना बघता आलं कारण ते ऍप ऑलरेडी तयार आहे, एवढी मेहनत ऑलरेडी झालेली आहे. तर त्यांना एक जाणीव व्हायला पाहिजे की खरंच त्यांच्या गावाची परिस्थिती काय आहे, की आज त्यांच्याकडे डिमांड साईडची काय परिस्थिती आहे आणि सप्लाय साईडची काय परिस्थिती आहे. तुम्ही वॉटरच्या बाबतीत बोलता, तुम्ही पाण्याच्या बाबतीत? हो, वॉटरचा बाबतीत जे ऍप मध्ये तुमच्या हे सर्व. नाही हेमंतजी, हे तुमची खूप चांगली सूचना आहे. याचं निश्चितपणे आपल्याला हे पब्लिक डोमेन मध्ये कसं टाकता येईल, डेफिनेटली आम्ही याचा विचार करू. ही चांगली सूचना आहे तुमची. हा एक मला एक पार्ट दिसला. आणि बाकी जे अवेअरनेसचे प्रोग्राम आहेत की पर्टिक्युलरली भरपूर इनपुट रिक्वायरमेंट शेतकऱ्याचे असतात, की जसं पाण्याचा योग्य वापर करायचा असेल तर लोकांना स्प्रिंकलर, पाईप्स आणि हे सर्व गोष्टी आहेत पाहिजेच, तेव्हाच इफिशियन्सी पाण्याची वापराची वाढू शकते. तर खरंच जिथं गरज आहे आणि जिथं पाणी आपल्याला वाचवता येऊ शकते आणि त्याची इफिशियन्सी वाढवता येऊ शकते, तिथं हे कन्व्हर्जन्स योग्य पद्धतीनं त्या बेनिफिशरीकडे गेलं तर खूप छान. तर ते एक प्रयत्न आपल्याला जॉईंटली करता येईल त्या गावामध्ये जे शेतकरी ऑलरेडी आहेत. पण इथं काही प्रश्न होतो की पोकराचे शेतकरी जे आहेत ते आयडेंटिफाईड आहेत. मग फक्त आयडेंटिफाईड शेतकऱ्यांनाच आपण जसं गाव आयडेंटिफाईड आहेत तसे शेतकरी आयडेंटिफाईड असतील ना, की ते नाही आयडेंटिफाईड? नाही, शेतकरी नाही आयडेंटिफाईड. म्हणजे ही प्रक्रिया कायम ओपन आहे आपली. ऑनलाईन अर्ज आपण नेहमी घेतो. फक्त आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आता आपण प्री सँक्शन थांबवलेलं आहे, पण ही कॅन अप्लाय आणि त्याची बॅक एंडची जी प्रोसेस आहे ती चालू आहे. शेतकरी आयडेंटिफाय नाही केले आपण. फक्त एफएफएसच्या बाबतीमध्ये होस्ट फार्मर फक्त आयडेंटिफाय केलेले आहेत. बाकी म्हणजे लाभार्थी म्हणून ज्याला काही लाभ घ्यायचा वैयक्तिक लाभाचा ते आयडेंटिफाईड नाहीत. ही कॅन अप्लाय. फक्त आता सध्याची प्रोसेस स्टॉप आहे, ती ज्यावेळेस चालू होईल ते आपली प्रोसेस चालू राहील कंटिन्यू. आणि याच्यामध्ये आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे पोकराचा जाणीवपूर्वक, की आपण आमचे जे तुम्हाला सांगितलं 21 घटक आहेत, तर त्या 21 घटकांपैकी आवश्यक असलेले आणि जिथं तांत्रिक पात्रता तो म्हणजे हे करतो, पूर्ण करतो, म्हणजे त्याला शेततळ करायचं तर शेततळ्यासारखी जमीन असली पाहिजे, अशी जर तांत्रिक पात्रता पूर्ण करत असेल तर तो त्याला लागणाऱ्या सगळ्या घटकांचा लाभ घेऊ शकतो. आणि मी प्राऊडली सांगू शकतो, औरंगाबादमध्ये कालच मला एका तिथल्या कृषी सहायकांनी एक स्टोरी टाकली. एका शेतकऱ्यांनी एक शेततळ केलं, नंतर ते शेततळ एका नाल्याच्या पाण्यावरून तो भरतो. मग तिथं वॉटर लिफ्टिंग साठी त्यांनी पंप घेतला. नंतर त्या नाल्यापासून तर शेततळ्यापर्यंत आणण्यासाठी पाईप पोखरामधून घेतले. म्हणजे पोखरामधूनच मोटर घेतली, पोखरामधून पाईप घेतले, पोखरामधून शेततळ केलं. त्या शेततळ्याला पोखरामधूनच कागद टाकला. नंतर त्यांनी हॉर्टिकल्चर केलं, हॉर्टिकल्चरला ड्रीप बसवलं आणि नंतर त्यांनी तिथं एक स्प्रिंकलर सेट पण घेतला
आणि सांगायचं एवढं सगळं मुद्दा म्हणजे हे सगळे आपण घटक त्यामध्ये देतो आणि एका शेतकऱ्याला एवडे कलेक्टिव्ह ऍडव्हान्टेज घेता येते. येस, आपला उद्देशच असा आहे की त्याला फुल फ्लेज सपोर्ट करायचा आहे. म्हणजे ही शुड स्टँड ऑन हिज मतलब त्याच्या याच्यावर उभं राहायला पाहिजे. आणि त्यांनी मला जे शेअर केलं तर हे शेततळ केल्यामध्ये त्याचं जे आलं काढायचं होतं तर तो 2 महिने या पाण्याची सोय झाल्यामुळं ते लांबू शकला आणि आल्याचं उत्पादन वाढण्यापेक्षा जे आलं काहीतरी 3-3.5 रुपये होतं फेब्रुवारी मार्च मध्ये त्याला काढायला उशिरा तो काढू शकला त्याच्यामुळं त्या आल्याचा रेट दुप्पट झाला होता. म्हणजे तर त्याला तो नेट बेनिफिट मिळाला आणि हे केवळ त्या शेतकऱ्यामुळे शक्य झालं हे त्याला सांगायचं होतं. डेफिनेटली. तर हे एक चांगली मला वाटतं की बाब आहे की कलेक्टिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे एक चांगलं मॉडेल फार्म शेतकरी आणि फार्म उभं होऊ शकते त्या स्कीमचा योग्य वापर करून. म्हणजे शेतकऱ्याला ज्याची गरज आहे ज्या कंपोनंटची ही कॅन अप्लाय. फक्त याच्यामध्ये एक आहे की अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट त्यांनी करायची. म्हणजे आपण ही बॅक एंडेड सगळा सपोर्ट आहे. त्याला स्प्रिंकलर पाहिजे तर त्याने अगोदर घ्यायचा. आपण तो पाहून त्याला त्याचं जे काय असेल अनुदान ते त्याला आपण देतो. आणि भारतामध्ये प्रत्येक कंपोनंटला जे अनुदान आहे त्यातलं हायेस्ट अनुदानाचं पर्सेंटेज आपण पोखरामध्ये घेतलेलं आहे. आता 75% अनुदानावर आपण मोटर पाईप देतो. हा तर निर्णय पोखराने घेतला कारण व्हल्नरेबल व्हिलेजेस आहेत. परंतु याच्यापेक्षा जास्त जर उदाहरणार्थ ड्रिपला 80% आपण महाराष्ट्रात काही गावामध्ये देतो, मग आपण पोखरामध्ये 80% देतो. काही गोष्टींना आपण 100% अनुदान आहे तर 100% देतो. म्हणजे असं आपण ते जे अनुदानाचं पर्सेंट म्हणजे मॅक्झिमम सपोर्ट शेतकऱ्याला कसा मिळेल ते आहे. फक्त हा एक इश्यू आहे की अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्याला करायला लागते अगोदर. अपफ्रंट त्याला करावं लागतं पण त्यावेळेस त्याला काही सपोर्ट असतो का पूर्णपणेच आपण काय करतो उदाहरणार्थ 100 रुपयाचे त्याला ड्रिप बसवायचंय तर त्याला 100 रुपयाचं ड्रिप त्याला अगोदर घ्यावं लागेल. आता याच्यामध्ये त्यांनी बँकेतून घ्यावं, MSLMच्या माध्यमातून घ्यावं किंवा त्यांनी पैशाची सोय कशी करायची हे त्यांनी बघायचे. परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मागच्या काही अनेक वर्षांचा अनुभव सरकारी यंत्रणांचा विचार घेऊन आपण हा कंडिशन टाकली की ते बसवल्यानंतरच आपण त्याला सबसिडी देऊ. आय थिंक मलाही ग्राउंड पातळीवर काय असं दिसलं की ते अपफ्रंट इरिगेशन संच उपलब्ध करून देतात, ते पण सपोर्ट करतात शेतकऱ्यांना. दे वेट फॉर द पेमेंट. येस समटाइम्स ते वेट करतात. आणि ह्याच्यात दुसरा महत्वाचा असा आहे आपण जे कलेक्टिव्ह हा जो कन्सेप्ट वापरला ना, आता परभणीमध्ये एक अंबरवाडी नावाचं गाव आहे तिथं मी मागच्या काही दिवसापूर्वी गेलो होतो. त्या गावांनी एकत्र आले आणि त्यांनी 80 स्प्रिंकलर सेट घेतले. तर फायदा कसा झाला, एकाच डीलरशी एक रिटायर्ड शिक्षक होते आणि त्या लोकांनी त्या शिक्षकाकडे पैसे जमा केले. 80 पैकी 65 लोकांनी पैसे जमा केले. तर त्या 65च्या अमाऊंटवर त्या डीलरने 80 लोकांना सेट दिले आणि त्या शिक्षकांनी एक जबाबदारी घेतली होती की आम्ही बाकीच्यांचे पैसे तुम्हाला उपलब्ध करून देऊ. हा पहिला बेनिफिट. स्प्रिंकलरच्या प्रत्येक सेट मागे 1,500 रुपये कमी केले, हा दुसरा बेनिफिट. आणि त्यांनी त्या डीलरने डोअर डिलिव्हरी दिली. म्हणजे जेवढे 80 सेट होते ना तर ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन टाकला तो सेट. त्याचा जो ऍडिशनल ट्रान्सपोर्टेशन होतं तालुक्याच्या गावाला जाऊन आणणं किंवा काय, तर लोक जर एकत्र आले किंवा आता तिथंच सीताफळाची लागवड केली असं कलेक्टिव्हली लोक एकत्र येऊन त्याचा उपयोग करू शकतात. म्हणजे दोरा हा थोडासा आउट ऑफ कॉटन जरी बोट हे असला तरी मी मुद्दाम तुम्हाला शेअर केलं की कलेक्टिव्ह याच्यामध्ये यायला चांगला स्कोप आहे. आणि रिस्ट्रिक्शन नाही की एका गावामध्ये आपण 4 स्प्रिंकलर देणार आहोत किंवा 2च. आपण थोडंसं आता फक्त इलेक्ट्रिक मोटर आणि पाईप याला थोडं हे करतोय, परंतु बाकीच्या गोष्टीसाठी शेतकरी एकत्र येऊन किती पण शेतकरी एकत्र येऊन जर राबवायचं म्हटलं तर वी कॅन सपोर्ट इट. छान आहे. मला वाटतं की कलेक्टिव्ह ऑलरेडी हे शेतकरी कलेक्टिव्ह मध्ये आहेतच. तर डेफिनेटली वी कॅन मेक नाईस सिलेक्शन अँड कन्वर्ट इट. मला आणखी अनुदानाच्या बाबतीत एक विषय सांगायला वाटेल की शेतकरी उत्पादक कंपन्यांना पूर्वी 50% अनुदान होतं, पण नंतर आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी विनंती केली आणि मी पाहिलं की त्या दिवशी अक्षरशः खूपच वेगाने प्रक्रिया झाली आणि 50%चं 60% झालं. तर या मंडळींनी खऱ्या अर्थाने भूमिका त्या ठिकाणी पार पाडली, त्याबद्दल मी पूर्ण पोकरा टीमचा आभारी आहे. तर आणि मला वाटतं आम्ही जिथे मापारी साहेब तुम्ही म्यूट करा. मला वाटतं लीजचा जो मुद्दा आहे मला वाटतं तुम्हीच मला सांगितला होता आणि त्याच्यात पण आपण तुम्हाला 1 दिवसात निर्णय दिला. मला आठवतं हा म्हणजे लीज करताना काही 20 वर्षा पुढचं केलं तर तुम्ही सांगितलं की एकरी त्याला 1.25 लाख रुपये खर्च येतो. तो जर आत गेला तर आपण 20-25 हजार रुपये खर्च येतो. तर आपण तो लीजचा त्याच दिवशी आपण तुम्हाला ते करून दिलं की 20 वर्ष आता तुम्ही करू शकता, काय अडचण. हो, त्याच्याबद्दलही धन्यवाद. आणि आता आम्ही आणखी एक मुद्दा मांडलेला आहे की शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी जो 90% कर्जाचा निकष होता त्यावरही तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं
केलेला आहे की तो कमी तो करण्याविषयी आपण प्रोजेक्ट कसे 75% करूया, ते आम्ही पुढच्या आठवड्यात करतो. चला धन्यवाद. म्हणजे बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्या जेव्हा कर्जासाठी जात होत्या तेव्हा त्यांना फायनान्शियल इन्स्टिट्यूट सांगत होती की आम्ही 80% 85% देऊ, तो आणि आपण 75% करूया. नाही, धन्यवाद त्याबद्दल. नाही, आपण मला जिथं जिथं वर्ल्ड बँकेच्या फ्रेमवर्क मध्ये राहून आपल्याला चेंज करणं शक्य आहे, तिथं तिथं आपण लगेच करूया, त्याची काही अडचण नाही. मला फक्त ठाकरे सरांच्या मुद्द्याच्या अनुषंगाने एक चर्चा करायची आहे की आता बीसीआय प्रकल्पांतर्गत काही ठिकाणी आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केल्या आहेत किंवा करतोय. तर एखादी शेतकरी उत्पादक कंपनी तयार झाल्यानंतर लगेच ती पोकरा प्रकल्पाला अप्लाय करू शकते की त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागेल? बेसिकली आम्ही गाईडलाईन मध्ये म्हटलंय की 2 वर्षाची पूर्वीची पाहिजे, परंतु जर त्याचा बिझनेस आणि त्याची जर सक्षमता वाटली बँकेला लोन फायनान्स करण्यासाठी, तर आम्ही त्याचा डेफिनेटली पॉझिटिव्हली विचार करू. अच्छा. तर मला वाटतं देशमुख सर, आता आपण थोडंसं बाकी काही लोकांचे प्रश्न असतील चॅट बॉक्स मध्ये आलेले ते घ्यावे, आणि पॅनलिस्ट पैकी काही लोकांना बोलायचं असेल तर त्यांनी पण हँड रेज करावे. देशमुख सर कोऑर्डिनेट करतील. हो सर. तर सर, मी फक्त थोडं पाण्याच्या ताळेबंदाबद्दल सारांशाबद्दल काही सांगू इच्छितो, जो सरांनी एक मुद्दा याच्यामध्ये घेतलेला होता. तर जो काही गावांचे ताळेबंद बनलेले आहेत पोकराच्या माध्यमातून आणि MLP ऍपच्या माध्यमातून, त्याचं वाचन सुद्धा आमच्या FF मार्फत आम्ही करण्याचा गावामध्ये प्रयत्न करत असतो. आणि एक्झॅक्टली एकूण तूट किती त्याच्यामध्ये आहे आणि कोटी लिटरची तूट त्याच्यामध्ये निर्माण होत आहे, आणि रेनफॉल आणि स्ट्रक्चर गावामधले होणारे जे अॅन्युअल वॉटर अवेलेबल आहेत, जे ग्राउंड सरफेस जे वॉटर बॉडीज आहेत, त्याच्याबद्दल पण पूर्ण आम्ही आमच्या टीमला प्रशिक्षण दिलेलं आहे. मला खूप आनंद वाटला विवेकजी, तुम्ही वॉटर बजेट जे आहे ते अतिशय पॉझिटिव्हली घेतलं आणि पोकराच्या टूलचा खऱ्या अर्थाने वापर करून लोकांना त्याच्याबद्दल अवेअर करायचा प्रयत्न करता. रिअली आय एम थँकफुल टू यू ऑन द बिहाफ ऑफ पोकरा. फक्त त्याच्यामध्ये एकच माझी विनंती अशी होती की तो जो त्यांच्याबद्दल जो सारांश बनतो आणि ताळेबंद जो त्यांचा जो फक्त त्याचा ऍक्सेस हा कृषी सेवकांना आहे, तो जर सर थोडासा आमच्यापर्यंत त्याची माहिती जर पोहोचली गेली. मगाशी मी बोललो की हे पब्लिक डोमेन मध्ये तुमच्यापर्यंत देण्यापेक्षा अगदी आपण शेतकऱ्यालाच उपलब्ध करून देऊ शकतो, असं मला एक त्याच्यामध्ये हे दिसतंय. तर त्याच्याबद्दल डेफिनेटली विचार करू, आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल हे असेल, कारण ते इट शुड बी ओपन फॉर पब्लिक, त्याला पब्लिकचा जर वापर करायचा आहे तर ते आपल्याला पब्लिकला द्यायला काही अडचण नाही. मी बघतो टेक्निकल टीमशी हे करून ते कसं तुम्हाला उपलब्ध करून देता येईल, परंतु वी आर पॉझिटिव्ह, डेफिनेटली पॉझिटिव्ह. सर, आणि सर जो मुद्दा आपला चर्चेमध्ये आला होता की कापसाच्या धाग्याची आणि तंतूची काळजी घेण्याबाबत आणि त्याचे जतन करण्याबाबत, तर सर याच्यावरती आम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये काम करतो आहे, आणि आम्ही मागच्या वर्षीपर्यंत कॉटन पिकिंग बॅग प्रत्येक गावामध्ये या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत, आणि कंटॅमिनेशन फ्री कॉटन हा यावा, शेतकऱ्यांमार्फत त्याची मोठ्या मास कॅम्पेनिंग व्हावं, याच्याबद्दल सुद्धा आमच्या प्रत्येक गावामध्ये आम्ही याच्याबद्दल पण काम करत असतो. सेकंड थिंग, सर जो काही विषबाधा झालेला होता यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये, तेव्हापासून सर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE किट वाटण्याचं आणि डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम प्रत्येक गावांमध्ये हे कॉटन कनेक्ट आणि या BCI प्रकल्पामधून या 6 जिल्ह्यामध्ये आमच्या याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सर एम्प्टी पेस्टिसाइड कंटेनर जे राहतं त्याची विल्हेवाट कशी लावायची आणि ते गोळा करून त्या सगळ्या गोष्टींना त्यांना ते घेऊन त्यांना मग डिस्ट्रीब्यूट करण्याचं कॅम्पेनिंग आणि मास कॅम्पेनिंग सुद्धा आमच्या प्रकल्पामार्फत आम्ही या सर्व गोष्टींमध्ये करतोय. सर काही प्रश्न होते, फक्त तो म्हणजे फार्मर प्रोसेस कंपनीचा तुम्ही प्रश्न केलेला आहे, परंतु प्रश्न असा होता की 6 जिल्ह्याच्या स्तरावरती पोकरा आणि BCI च्या वतीने जर FPC सुरू करायची असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही आम्हाला योग्य मार्गदर्शन पोकरा मार्फत मिळालं ते होईल का आणि ते चालेल का? आम्ही ज्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता भरपूर FPC म्हणजे क्लोज टू 4000 FPC झालेले आहेत, आणि या 15 जिल्ह्यामध्ये सुद्धा 1400 1397 तर डेटा माझ्याकडेच आहे, आणि मला फ्रँकली शेअर करायला हरकत नाही. याचं आम्ही पाठीमागे एक मूल्यमापन केलं होतं, तर हार्डली 20% 15% FPC या खऱ्या अर्थानं काहीतरी लाईव्ह आहेत, आणि एक 50-60 FPC या खऱ्या अर्थानं त्यांच्या मॅन्डेटला अनुसरून काम करतात. त्याच्यामुळं संख्या फार मोठी आहे या FPCच्या आपल्या जिल्ह्यांमध्ये. त्याच्यामुळे आम्ही पोकरांनी जाणीवपूर्वक असा निर्णय घेतलाय की नवीन FPC तयार करणं हा आमचा मॅन्डेट नाही, म्हणजे पोकराचा. त्याला बाकीचे डिपार्टमेंट आहेत, बाकीचे लोक सपोर्ट करतील, परंतु नवीन FPC तयार करण्यासाठी आम्ही काही करत नाही. परंतु तयार झालेल्या FPCच्या लोकांसाठी ट्रेनिंग किंवा काही कॅपॅसिटी बिल्डिंगच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार आमचा आहे, ते आम्ही मधून मधून करत असतो, पण ते आम्ही टार्गेट बेस करतो. म्हणजे CSC टाकायचे ज्या लोकांना, त्यांना एकत्र आणून आपण गाईड करू.
काम करणाऱ्या लोकांना एकत्र आपण गाईड करू, असं आपल्याला ते करतील. तुमच्या म्हणजे मनात जर काही एखादा 2-3 इश्यू असतील तर या इश्यूवर आपल्याला म्हणजे स्थापन झालेल्या एफपीसीच्या इश्यूवर किंवा हे कॉटन मध्ये 2-3 इश्यू आहेत त्याच्याबद्दल आपण काहीतरी त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंगचं हे करू, तर आपण त्याचा विचार करू पॉझिटिव्हली. पण नवीन एफपीसी तयार करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन किंवा गायडन्स किंवा सपोर्ट नाही करत. तो आपण नाही ठेवला मॅन्डेट याच्यामध्ये नवीन एफपीसी स्थापन करणं. सर एक फक्त मुलांना सर्व स्टीम कडून एक प्रश्न होता. प्रामुख्याने या 6 जिल्ह्यामध्ये पोकरा आणि बीसीआयचा समन्वय अजून स्ट्रॉंग करण्यासाठी व सीए ला अजून मदत होण्यासाठी अजून काय जिल्हा स्तरावरती काही पत्रव्यवहार किंवा अशा काही गाईडलाईन्स आम्हाला मिळू शकेल का या प्रामुख्याने 6 जिल्ह्यात? नाही, याच्यामध्ये तुम्ही जो महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे की वॉटर बजेटचा, हा तर स्ट्रॉंगली पुढे न्यायला पाहिजे. त्याचा ऍक्सेस तुम्हाला कसा देता त्याच्यावर आपण नक्की विचार करू. आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फॅक्टर तो आहे की गावचं वॉटर बजेट गावाला माहित असलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्याचं पर्यावसन हे क्रॉपिंग पॅटर्न मध्ये झालं पाहिजे. क्रॉपिंग पॅटर्नचा बदल होण्यामध्ये झालं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की आता पाणी किती आहे आणि पाणी कसं वापरलं पाहिजे, कोणत्या पिकासाठी वापरलं पाहिजे. हा नंबर 1चा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, वैयक्तिक लाभाच्या अर्ज करण्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना थोडंसं टेक्नोसेव्ही शेतकरी जे असतील ते करतात, परंतु ज्यांना बाकीच्यांना जमत नाही, त्या याच्यामध्ये आपण त्यांना कसं सपोर्ट करता येईल जर काही आपले मॅन पॉवर असेल तर, कारण ते फार सोपं टेक्निक आहे. तो एक याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लोक त्याच्यामध्ये मदत करू शकतात. नंतर वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचा अर्ज कुठं आहे ते पाहण्यासाठी ते आपण त्याला मदत करू शकतो. शेतकऱ्यांनी घटकची अंमलबजावणी केल्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट करण्यासाठी आपण म्हणजे तुमच्याकडे जे शेतकरी तुमच्या टच मध्ये असतात त्यांना मदत करू शकतो. एक गोष्ट याच्यामध्ये मला जर जे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट पुढे येतील तर त्यांना जर आपल्याला ज्या घटकांची त्यांना अंमलबजावणी करायची, म्हणजे उदाहरणार्थ कस्टमर हायरिंग सेंटर टाकायचंय, तर जवळपासचं कस्टमर हायरिंग सेंटर टाकायला पाहायला आपण या प्रोग्राममधून सपोर्ट करतो. जो काय आमचा नॉर्म असेल पर हेड पर डेचा, त्याच्यामध्ये एक दिवसात सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतात. आणि आता आम्ही ते आणखी डायल्यूट करतोय की आता कोविडच्या बॅकग्राऊंडवर समजा एकच एफपीसी आहे आणि त्यातल्या आम्ही असं केलंय की ते किमान 5 लोकांनी ते जाऊन त्यांना कस्टमर हायरिंग सेंटर टाकायचंय. तर जवळपास कुठं चांगलं कस्टमर हायरिंग सेंटर असेल तिथं त्यांनी जावं आणि ते पाहून त्याच्याप्रमाणे त्याचं ते मॉडेल करावं. तर हे जाण्याला सुद्धा आपण सपोर्ट करू. जो काही नॉर्म असेल तो, उदाहरणार्थ आमचं आता मला आठवत नाही ती फिगर, परंतु 800 रुपये नॉर्म असेल तर 800 रुपयामध्ये ते 5 लोक 4,000 रुपये आपण पोखरामधून देऊ. मग त्यांना खर्च जर 6,000 लागला तर उरलेलं त्यांनी पुढचा त्यांनी बेअर करावा लागेल. तर हे प्रकारचा सपोर्ट आपला चालू आहे. तर जे गट पुढे येतील आणि इमिजिएटली काही करायची तयारी असेल तर त्या गटांना आपण या पद्धतीचा सपोर्ट देऊ शकतो. जिल्हा स्तरावर आपण या गटांचं एकत्रित करून ट्रेनिंग पण द्यायचं हे आहे. परंतु आता कोविडच्या बॅकग्राऊंडवर ट्रेनिंग आपण थोडंसं थांबवलंय, कारण म्हणजे जरी ऑनलाईन ट्रेनिंगची प्रोसेस चालू असेल तर ऑनलाईन ट्रेनिंग आपण कंटिन्यू देत राहू, त्याला काही अडचण नाही. परंतु थोडंसं आणखी फॉर्मल स्वरूपात ते 8-10 गट एकत्र करणं एक सेम उद्देशाचे, म्हणजे ज्यांना कस्टमर हायरिंग सेंटर्स करायचे अशा 8-10 गट एकत्र करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांच्या व्हिजिट्स घडून आणणं आणि त्यांना सपोर्ट करणं. यातही आपल्याला तुम्ही म्हणजे गावातले चांगले गट आयडेंटिफाय करणं, त्यांना सुटेबल ऍक्टिव्हिटी आयडेंटिफाय करणं आणि त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट करायला तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता जे कोणी करत असतील त्यांच्याशी. तर या पद्धतीने पण तुम्ही त्याच्यामध्ये चांगला सपोर्ट करू शकता लोकांना आणि आमच्याकडून पण ते वेलकम आहे, चांगलंच आहे. आशिष नाफडे सरांचा प्रश्न होता, त्यांना अनम्यूट करून सर प्रश्न विचारू शकता. आशिष नाफडे सर. सर नमस्कार. आशिषजी नमस्ते. नमस्ते. माझा प्रश्न असा होता की एखाद्या एफपीओ ला जर जुनं युनिट घ्यायचं असेल तर ते आपल्याला पोकरामध्ये बसवता येईल का? नाही. म्हणजे पोल्ट्री सारखं युनिट किंवा एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर त्यांना घ्यायचं असेल तर आपण बरं झालं तुम्ही विषय काढला. जसं मी मगाशी सांगितलं की आपण शुगर केन बेसला सपोर्ट करत नाही, तसं अॅनिमल फार्मला सपोर्ट करत नाही आणि पोल्ट्रीला सपोर्ट करत नाही आपण. कारण चॅट बॉक्स मध्ये पण बरेच प्रश्न आहेत का डेअरी युनिटला सपोर्ट होईल का, पोल्ट्री फार्मिंगला सपोर्ट होईल का? तर नाही, मी ते माझं काही प्रश्न मिस झाले बरेचसे बोलताना. परंतु आपण पोल्ट्री आणि डेअरीला सपोर्ट नाही करत. डेअरीला सबसिडियरी जे गोष्टी लागतात, मुरघास तयार करणं किंवा थोडंसं पुढचं काही प्रायमरी कलेक्शन सेंटर्स तयार करणं किंवा उस्मानाबादमध्ये खवा मेकिंगचं एक मेजर हे आहे, त्याला आपण सपोर्ट करू शकतो. परंतु अॅनिमल्स आणि अॅनिमलचा गोठा हा याच्यामध्ये नाहीये आणि पोल्ट्री पण याच्यामध्ये नाहीये. पोल्ट्रीचा फीड वगैरे जर एखाद्याला करायचं असेल तर ते करू शकतील. हा, ते आपण विचार करू शकतो पॉझिटिव्ह, त्याला काय अडचण नाही. कारण ते अॅग्रोबेस मध्ये आपण त्याचा विचार करू किंवा मक्याला त्याच्यामध्ये भाव वाढेल, त्याचं व्हॅल्यू ऍडिशन होईल, त्या दृष्टीने आपण विचार करून पोल्ट्रीला याच्यामध्ये सपोर्ट, पोल्ट्री फीडला सपोर्ट करू शकतो. चालेल. दुसरा एक प्रश्न चॅट बॉक्स मध्ये असा होता का आमच्या बीसीआय प्रोजेक्ट मध्ये लर्निंग ग्रुप
ग्रुप्स आम्ही केलेले आहेत, म्हणजे 40 शेतकऱ्यांचे गट केलेले आहेत. तर या गटाला शेतकरी गट म्हणून म्हणजे आपल्याला अप्लाय करता येईल का पोक्राला? माझी विनंती आहे की याचं कुठेही फॉर्मल रजिस्ट्रेशन झालेलं नसेल असं मला वाटतं. तर आता तुम्हाला माहिती आहे आत्माकडे रजिस्टर करणं फार सोपं आहे, त्याला काय फारशी वेळ पण लागत नाही, पैसे पण लागत नाही, काहीतरी 50-100 रुपये पर हेड घेतात ते आणि इमिजिएट रजिस्टर करतात. तर कुठेतरी तो कोणत्या तरी शासकीय यंत्रणेकडे तो गट रजिस्टर असला पाहिजे आणि त्याचा अकाउंट असलं पाहिजे. दॅट वी म्हणजे ही आपली गटाची व्याख्या आहे. म्हणजे आत्माकडे पाहिजे किंवा कृषी विभागाकडे पाहिजे असं नाही, कुठेही रजिस्टर चालेल, परंतु त्याचं फॉर्मल रजिस्ट्रेशन आणि अकाउंट या 2 बेसिक गोष्टी आहेत आपल्यासाठी. थँक्यू सर. मापारी Thank साहेबांना you, बोलायचं आशिषजी. आहे. एकनाथ मापारी साहेबांना. या, या. सर नमस्कार सर. नमस्ते मापारी साहेब, बोला. सर मला असा एक प्रश्न विचारायचा होता की आम्ही आमच्या प्रकल्पामध्ये डिसएडव्हान्टेज पीपल जे दुर्लभ घटकातील लोक त्यांचा सर्वे ऑलरेडी केलेला आहे. तर त्या लोकांना पोखरामधून काही मदत होईल का? आणि दुसरं जे काही मजूर आहेत, लेबर आहेत, त्यांचा सुद्धा आमचा सर्वे झालेला आहे. आमच्याकडे तो आकडा आहे पूर्ण लेबरचा. तर पोखरामधून काही विशेष ट्रेनिंग लेबरला देता येतील का? माझी म्हणजे मला हा फार चांगला मुद्दा तुम्ही मापारी साहेब काढला. तुम्ही जर ते तुमच्याकडे 6 जिल्ह्यांची माहिती सांगताय का तुम्ही? 6 जिल्ह्यांची तुमच्याकडे मजुरांची यादी आहे का? हो सर, हो आहे. हा, येस सर. हा. Yes, हो, sir. आता आहे सर. आम्ही फोकस असा ठेवलाय, तो स्थानिक असला पाहिजे आणि भूमीहीन स्थानिक मजुरांना याच्यामध्ये प्राधान्य आपण देतोय. म्हणजे शेतकरी तर ते सगळे लोक करतायत, त्याला कसं औषध फवारायचं, परंतु भूमिहीन स्थानिक मजुरांना प्राधान्य देऊ आपण आमच्या प्रशिक्षणामध्ये. आणि ती यादी जर तुम्ही आम्हाला शेअर करू शकले तर डेफिनेटली आपण त्या यादीचा एक बेसलाईन म्हणून उपयोग करता येईल आपल्याला. त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना आपल्याला याच्यामध्ये प्रशिक्षणामध्ये कव्हर करता येईल. म्हणजे तो एक चांगला, म्हणजे मला एक चांगलं इनपुट तुमचं त्याच्यामध्ये वाटलं की आपण त्या लाईनवर आपण हे करू शकतो. पहिला प्रश्न काय होता तुमचा? दुर्बल म्हणजे दुर्बल घटकातील लोकांचा आम्ही सर्वे केलेला दुर्बल आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं, दुर्बल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं SC ST म्हणायचं का फिजिकली डिसेबल्ड म्हणायचं? हा, डिसेबल. हा, फिजिकली डिसेबल्ड. हा, फिजिकली डिसेबल पण येतात त्याच्यामध्ये. नाही, तुम्ही जर पोखराचं हे पाहिलं ना, तर म्हणजे मेकॅनिझम मी तुम्हाला 1 मिनिटात मुद्दाम सांगतो. एका गावामध्ये जर 100 अर्ज आले आणि त्या 100 अर्जापैकी एक SC चे 7 आहेत, ST समाजाचे 5 आहेत, महिलांचे 10 आहेत, फिजिकली डिसेबल्डचे 4 आहेत आणि मग इतर उदाहरणार्थ समजा सगळे मिळून 80 आहेत. तर तुम्ही 80 अर्ज ज्यावेळेस ती गावाच्या समिती पुढे जातात, तर आम्ही मेकॅनिझमच सिस्टीम अशी डेव्हलप केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा SC जातील अर्ज 100, त्यांनी कधी अर्ज केला असेल पण त्या पिरियडमध्ये, म्हणजे पहिल्या मीटिंग पासून दुसऱ्या मीटिंग पर्यंत केलेले अर्ज जे आहेत त्याच्यामध्ये जे SC अर्ज असतील SC समाजाचे, ते पहिले प्रायोरिटीला येतील, दुसऱ्यांदा ST येतील, तिसऱ्यांदा महिला येतील, चौथ्यांदा फिजिकली डिसेबल्ड येतील, म्हणजे ज्यांना आपण दिव्यांग म्हणतो, आणि मग इतर अर्ज. तर त्यांना प्रायोरिटी आहे त्याच्यामध्ये. आपल्याला वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये त्यांना प्रायोरिटी दिली आहे आपण त्या लोकांना. थँक्यू सर. सर एक प्रश्न असाही होता. हॅलो. हा, बोला बोला. आर्थिक वर्षात एक व्यक्ती किती वेळा लाभ घेऊ शकतो? हा, बरं झालं, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आर्थिक वर्षात तो जेवढ्या घटकांना पात्र आहे तेवढ्या घटकांना तो लाभ घेऊ शकतो, त्याला काय अडचण नाही. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला जर सांगितलं की बाबा तो त्याला शेततळ करायचं पण शेततळ्यासारखी जमीन नाही, तर मग नाही घेऊ शकणार. परंतु मग मी तुम्हाला सांगितलं की एकाच शेतकऱ्यांनी मोटर घेतली, पाईप घेतली, आता हे एकाच वेळेस अर्ज केले असेल तर कदाचित एकाच वेळेस मिळाला असेल, परंतु त्याला सगळ्या घटकांचं त्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट करायची, त्याची कॅपॅसिटी नाही. मग सुरुवातीला 3 घटकाचा लाभ घेतला, मोटर, पाईप आणि शेततळ, आणि नंतर पुढे जरी लाभ घेतला तरी चालेल. आर्थिक वर्षात किती लाभ घ्यायचा याचं कुठलंही बंधन आपल्याला नाही. हा ATM जर पहिला भेटलं मुद्दा. तर पैसे काढता येतील, काही प्रॉब्लेम नाही. मी एकटा 500 रुपये मापारी सर तुम्ही म्यूट करून. हा, मला दुसरा एक मुद्दाम सांगायचा आहे. एक FPC सुद्धा, FPC म्हणतो मी, एक FPC सुद्धा 2-3 प्रोजेक्टचा लाभ घेऊ शकते, पण त्या टोटल प्रोजेक्टची कॉस्ट 1 कोटीपर्यंत, म्हणजे 30 लाखाचा एक केला आणि 40 लाखाचा एक केला आणि तिसरा 30 लाखाचा केला, तर आपण त्याला सपोर्ट करू शकतो, काय अडचण नाही त्याला. म्हणजे एक FPC सुद्धा म्हणजे टोटल 60 लाखापर्यंत अनुदान घेऊ शकते त्याच्यामध्ये, आणि त्याला काही वर्षाचं बंधन नाही, ते करू शकतात लगेच. सर गोट फार्म साठी काही योजना आहे का, असं फार्मर्स विचारत आहे. हा, नाही हरकत नाही. मग अशी जसं मी म्हटलं, म्हणजे शेळींचं पालन किंवा कोंबडी पालन ते सध्या तरी आपण देत नाही. कोंबडी पालनाचा आमचा एक विचार आहे, आम्ही 1-2 वेळा कॅबिनेट पुढे गेलो होतो,
त्यात काही इश्यू आले ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी सांगेल. परंतु गोट फार्मच्या बाबतीमध्ये आपण थोडस आमचे अनुभव फारसे चांगले न आल्यामुळं त्याला थोडं रिस्ट्रिक्ट केलंय. परंतु गोट फार्म जर करायचा असेल आणि तो जर गटाला करायचा असेल तर आपण याच्यामधून सपोर्ट करू शकतो. वैयक्तिक लाभाच्या गोटला आपण फक्त 10+1 म्हणजे 10 शेळ्या आणि 1 मेल असं आपण त्याच्यामध्ये प्रमाण त्याला देतो आणि ती स्कीम चालू आहे. थोडेसे त्यातल्या आणखी आम्ही क्रायटेरिया स्ट्रिंजेंट केलेत. परंतु जर एक शेतकरी गट जर पुढे आला चांगल्या पद्धतीचा तर आपण याच्यामध्ये आपल्याला त्याचा पॉझिटिव्हली विचार करता येईल गोट फार्मिंगसाठी. रवी पाटील सरांचा प्रश्न आहे. रवी पाटील सर, अनम्यूट करून घ्या. हॅलो सर, वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये किती सबसिडी देऊ शकतो एक व्यक्ती? नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं सबसिडीची लिमिट नाही त्याला. तो जेवढ्या घटकांना पात्र आहे त्या घटकांचा तो लाभ घेऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी भरपूर स्टोरी आहेत की एका शेतकऱ्यांनी 5-5, 6-6 घटकांचा लाभ घेतलाय. बेसिकली तो पात्र असला पाहिजे असं त्या कमिटीला तिथल्या लोकांना वाटलं पाहिजे की बाबा हे म्हणजे जसं मी मागे सांगितलं की त्यांनी शेततळ केलं पण मग भरायला सोर्स नाही, मग त्याला कुठून तरी पाणी आणायचं, मग त्यासाठी त्यांनी मोटर घेतली, मग त्यांनी पाईप घेतले, मग शेताला कागद पण टाकला पाहिजे, मग पुढे हॉर्टिकल्चर करायचंय, मग त्या हॉर्टिकल्चर विचार करू शकतात पॉझिटिव्हली, त्याला काही अडचण नाही. एका शेतकऱ्याला एक शेत आणि त्या नाल्याच्या कडे जेवढे टेक्निकल फिजिबल साईट असतील त्या सगळ्याच्यावर आपण द्यायला काही अडचण नाही. हा, धन्यवाद सर. थँक्यू. ओके. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे, 1.5 तास झालाय आपल्याला. 11:30 वाजले. चॅट बॉक्स मध्ये टाका, सरांना पण घरून कॉल आलेला दिसतोय. नाही, मी ऍक्च्युअली याच्यानंतर एक माझ्या स्टाफची मी 15 मिनिटाची मीटिंग 11 वाजता हे केली होती. मला वाटलं 1 तासाचं सेशन आहे, पण काय हरकत नाही. आणि आम्ही जे तुम्ही तर आपण पर्सनल टच मध्ये असतो अशी जे असतात आता हे नवीन हे म्हणजे आहेत विवेक जे आहेत, तुम्ही कधी पण तुम्हाला काय वाटलं तर यू कॅन कॉल. फक्त तुम्हाला एक माझा अनुभव आला असेल, बऱ्याच वेळा मी कॉल उचलत नाही किंवा आय विल कॉल लेटर म्हणतो. आता कुठेतरी असं समजा, आता उदाहरणार्थ आता पण मी 5-6 लोकांना सांगितलं आय विल कॉल लेटर, तर तुम्ही मला मेसेज टाकत चला, आपण जसं वेळ मिळेल तसं बोलत जाऊ. कारण जे आपण समोरासमोर एकमेकाशी बोलत असताना मग ते सगळे लिंक ब्रेक होते आणि आपल्याला ते डिस्कशन कंटिन्यू करता येत नाही. तर तेवढं फक्त हे आहे. पण तुम्ही हे टाकत चला आणि मी नंतर कधीतरी ज्यावेळेस असतो रिलॅक्स त्यावेळेस मी सगळ्या कॉलला पण परत उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. परंतु मला खूप आनंद वाटला आम्ही जे तुम्ही पुढाकार घेतला आणि हे म्हणजे चर्चा घडून आणली. निश्चितपणे तुमची सगळी टीम आहे, बीसीआयची जी टीम आहे, तर डेफिनेटली याच्यातून काहीतरी चांगलं आपल्याला आउटपुट येईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि जिथं कुठं पोखराचा सपोर्ट करणं तुम्हाला वाटतं की इथं पोखराच्या सपोर्टची गरज आहे आणि मिळू शकतो, तुम्ही आम्हाला शेअर करा. वी आर डेफिनेटली 100% विथ यू. आमचा तुमचा जर मोठो एक आहे तर आपल्याला काही डिफरन्स असायचं कारणच नाही आपल्यामध्ये. धन्यवाद सर. तर आज आम्ही आपला ऍक्च्युली सुट्टीच्या दिवशी 1.5 तास वेळ घेतला आणि आपणही वेळ दिला आवर्जून, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसंच हेमंत ठाकरे सर आणि कॉटन कनेक्टची पूर्ण टीम आज उपस्थित राहिली, तसेच आमचे बाकी पण आज तर स्पेशल आभार रफिक सरांचाच करायला पाहिजे की नाही, सगळ्यांचा आभार. चांगली चर्चा झाली. हो, तर माझी विनंती आहे की आपण सरांना थोडंसं मोकळं करू आणि आपण वाटलं तर थोडा वेळ कंटिन्यू करू. पोखरा प्रकल्पाच्या अनुषंगाने आणखी काही प्रश्न असतील तर आपण नोट डाऊन करू आणि मग 1 to 1 सरांशी चर्चा करून त्याच्या आन्सर टीम पर्यंत पोहोचवू. तर सर धन्यवाद. आपण आभारी आहोत. थँक्यू. मी आता लिव्ह करतो. थँक्यू. थँक्यू. बाकी मंडळींनी थांबायचं आहे. रफिक सर आता लिव्ह होत आहेत. आपण आपली चर्चा काही असेल तर कंटिन्यू करू. हा, तर काही प्रश्न असतील तर मला वाटतं पोखरापैकी आणखी काही मंडळी आपल्याकडे जॉईन झालेली आहेत, ती जर कंटिन्यू करणार असेल तर त्यांनाही काही आन्सर्स करता येतील. कापसाच्या घन लागवडीवर बघा की काय त्याच्यावर काय आहे पोखराचं स्टँड. मला वाटतं देशमुख सर आपण नोट डाऊन करून घेत असाल तर आपण मग त्यांना पाठवूया कलेक्टिव्ह क्वेश्चन्स. हो सर. घन लागवडीचं पर्टिक्युलरली, कारण जेव्हा आपण इन्कम इन्हान्समेंट म्हणतो ना, घन लागवड एक चांगलं माध्यम आहे. त्याच्यावर पोखराकडून काय सपोर्ट आहे? एक खारपान पट्ट्यामधल्या जमीन सुधारण्यासाठी सुद्धा पोखरा विशेष प्रयत्न करते आहे, तर तो पण आज मुद्दा बोलायचा राहून गेला, तर तो पण आपल्या प्रश्नांमध्ये असू शकतो. आणखी कोणाचे काही टीमचे प्रश्न असतील, पॅनलिस्ट मध्ये कोणाला काही मांडायचं असेल तर मांडा.
आणि ते बनले गेले सगळे लोक